दोन्ही बाजूला बसलेले दोन माझे आयडॉल असलेले संतोष गर्जे, बीडमध्ये गेवराई गाव आहे त्याचं. संतोषची दुसरी ओळख म्हणजे तो आपला जावई आहे, यवतमाळकरांचा जावई आहे. त्याची बायको प्रीती, कुठे आहे प्रीती? अच्छा, बाळाला सांभाळते, तिला पण आपण बोलावणार स्टेजमध्ये. प्रीती यवतमाळचीच आहे. ठीक आहे, तुला नंतर बोलवतो. बाळाला सांभाळायचं काम ती करते आत्ता, जरा दुसरी बाजू जी आहे ती. त्यामुळे आज पहिल्यांदाच सासूरवाडीला कार्यक्रम होतो आहे संतोषचा. याच्यापूर्वी आलेला आहे पण तेव्हा काही नव्हतं असं ठरलेलं. आज पहिल्यांदा तो येतो आहे इकडे, तर त्याच्याशी आपण बोलणार आहोत. त्याची ओळख जशी करून दिली तशी बीड जिल्ह्यामधलं ऊसतोड कामगाराचं कौटुंबिक पार्श्वभूमी त्याची सगळी, काही फार समाजसेवेचा किंवा कुठल्या असा विचारांचा वारसा वगैरे असं काही नाही आहे. पण घरामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेचे परिणाम म्हणून संतोषचं आयुष्य बदललं. 18-19व्या वर्षी त्यांनी घर सोडलं, घराला रामराम केला आणि बाहेर पडला. आज त्याचं वय 30 आहे आणि 30व्या वर्षी तो 35 मुलांचा मायबाप, 35-40 मुलांचा मायबाप आहे. 3.5 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं. तेव्हा जेव्हा लग्नाची बोलणी चालू होती तेव्हा प्रीतीशी माझं बोलणं झालं. तेव्हा तिला मी म्हणालो की बघ बाई, आजकाल पोरी सगळ्या असा विचार करता की शक्यतो मुलगा एकटा असावा, सासू सासरे पण सोबत राहणारे नसतील तर फारच चांगलं, दीर नंदा वगैरे असा खटला नको, दोघंच राजा राणी अशी साधारणपणे प्रेफरन्स असतो मुलींचा. आणि तू आता अशा मुलाबद्दल विचार करायला लागले की ज्याला लग्नाच्या आधीच 40 पोरं आहेत, तर जरा सोपं प्रकरण नाही आहे. विचार कर परत एकदा जरा. पण मला वाटतं यवतमाळच्या मातीमध्येच काहीतरी गुण दिसतो. एवढं सगळं झाल्यानंतरही प्रीतीने ठरवलं की नाही, पुढे जायचं. आणि आज खंबीरपणे ती पण या सगळ्या 40 मुलांची माय बनलेली आहे. स्वतःचं बाळ आत्ता त्यांना झालं, पण त्याच्या आधी ती 40 मुलांची आई बनलेली आहे. आता संतोषशी पण आपण बोलणार आहोत. इकडे बसलेला रवी बापटले, लातूरजवळ हासेगाव नावाचं गाव आहे. रवी 40चा आत्ता जेमतेम, मास्टर ऑफ जर्नलिझम झालेलं, चांगलं जर्नलिस्ट होता. बऱ्यापैकी 2.5-3 लाखाचं पॅकेज होतं. नंतर मग MITच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होता. अगदी सुरक्षित सगळं छान आयुष्य चाललेलं होतं. पण आयुष्यामध्ये काहीतरी घडते आणि आयुष्य बदलते. एक दिवस त्याला गावाला गेला असताना गावात एक मुलाचं डेड बॉडी दिसली की ज्याच्यावर अंत्यसंस्कार करायला कोणी समोर येत नव्हतं, पडद्याच्या मागे होतं. आणि पाहिल्यानंतर त्यांनाही दिसलं की सगळं त्याचं प्रेत असं किड्यांनी खाल्लेलं सगळं. आणि का बरं अंत्यसंस्कार करायला येत नव्हतं, तर त्या मुलाला एड्स होता. ती घटना पाहिली रवी आणि त्याच्या मित्रांनी त्याचा अंत्यसंस्कार केला. आणि त्याच दिवशी रवीने ठरवलं की माझं आयुष्य इथून पुढे अशा मुलांसाठी. आज रवी 70 अशा HIV पॉझिटिव्ह मुलामुलींचा, ऑर्फन मुलामुलींचा मायबाप आहे. हे दोन्ही मिळून 100 मुलांचे मायबाप आज आपल्या पुढे आहेत. मोठा पसारा आहे त्यांचा. आपल्याला माहिती आहे की आपल्या एका किंवा 2 मुलामुलींना वाढवायसाठी काय करायला लागते आयुष्यामध्ये रोज, आणि हे एवढ्या सगळ्या मुलांना वाढवतात आहे, आणि तेही या वयामध्ये. हे त्यांचं वेगळेपण आहे सगळं. मला असं वाटते आपण संतोषपासून सुरू करूया. तसंही तो जावई बुवा, तर जावई बुवाचा मान जरा पहिले असायला पाहिजे, नाही तर जावई नाराज झाला तर पंचायत व्हायची जरा. तर तू जरा तुझे सगळी सुरुवात. आणि आज तसंही पहिल्यांदा सासूरवाडीला आला आहे, तर जरा लोकांना जरा जास्त अपेक्षा आहे तुझ्याकडून. नमस्कार. त्यामुळे थोडंसं दडपणही आहे, पहिल्यांदाच येतो आहे. म्हणजे याच्या आधी आलो पण असं व्यासपीठावरती पहिल्यांदा येतो आहे. त्यामुळं जी वडीलधारी माणसं आहेत त्यांना शब्दांनीच चरणस्पर्श करतो. आणि जी मेहुणी आणि साले आहेत त्यांना दिल से सलाम. अगदी मी निवडण्याचं जे काही निवडणं मिशन तुम्ही सगळ्यांनी राबवलं त्याबद्दल खरंच यवतमाळकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमच्या कामाला आणि तुमच्या जिद्दीला खरं मनापासून सलाम करतो.
आमच्यासाठी हा खूप सुखद आणि चांगला योग राहतो की आमच्या आजूबाजूला जेव्हा कधी असं पॉझिटिव्ह काहीतरी वातावरण घडतं किंवा ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं, त्यावेळेस खरंच प्रेरणा मिळते. कारण आम्ही ज्या वेदनेतून काम करतो किंवा ज्या वेदनेशी नातं जोडून काम करतो, त्यावेळेस असा जर आजूबाजूला असा सकारात्मक दृष्टिकोन किंवा अशी सकारात्मक माणसं भेटतात, त्यावेळेस आम्ही जी कामं करतो त्याच्यात नक्कीच काही ना काही टक्के कपात होते. कारण कुणीतरी म्हणलेलं आहे की समाजामध्ये जे काही वाईट गुण वाढतात किंवा वाईट प्रवृत्तींना जास्त वावा मिळते, तर तो वाईट माणसामुळे नाही होत, चांगल्या माणसांचं दुर्लक्ष झाल्यावरती होतं. त्या अर्थानं चांगली माणसं जेवढी सजग होतात त्यामुळं वाईट गोष्टींना आळा मिळतो असं वाटतं. म्हणून तुमचं खरं तर मनापासून मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि मी व्यक्ती खूप अभिनंदन करतो. आज यवतमाळकरांना खरं तर खूप चांगला योग आहे माझ्यासाठी हा. कारण मी ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस आमच्या तिकडंच लग्न केलं होतं प्रीतीसोबत, त्याच्यामुळे तिचे आई बाबाही या ठिकाणी कदाचित थोड्या वेळात येतील. खरं तर त्यांचे खूप या ठिकाणी मी आभार मानतो. कारण आमच्यासारख्यांचं आयुष्य बऱ्यापैकी म्हणजे झोळीवाला, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं असं राहतं. आणि त्याच्यातही असा जोडीदार मिळणं जो तुम्हाला सांभाळून घेतो किंवा तुमच्या कामामध्ये पूर्ण वेळ देऊ शकतो. कारण तुम्हाला फक्त एकदाच हे आयुष्य मिळतं आणि ते आयुष्य तुम्हाला तुमच्या मनाने जगताही येत असतं, पण तुम्ही कुठंतरी स्वतःला एका खुटीला किंवा एका विशिष्ट ध्येयाला ते वाहून टाकता आणि हे जाणीवपूर्वक करता. खऱ्या अर्थानं ते खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट होते. मी आज तुमच्यासमोर खरं तर सहाराचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. सहारा हे आपल्या प्रकल्पाचं नाव आहे. त्याला आता नवीन नामकरण केलं मी बालग्राम. जवळपास 11 वर्षाचा काळ होऊन गेला, 11.5 वर्ष होते मी जे काम करतो त्याला. या कामाच्या पाठीमागची जी काही वेदना होती किंवा या कामाला ज्यामुळे मला सुरुवात करावी लागली, हे जे काम माझ्याकडनं घडलं त्याच्या मुळाशी माझी ताई होती. माझ्या ताईचा मृत्यू मला खऱ्या अर्थानं जीवन देऊन गेला, मला असं या ठिकाणी वाटतं. कारण ताई मी आणि ताई आईवडील दोघंही ऊसतोड कामगार असल्यामुळं 6-6 महिने आमची आणि आईवडिलांची गाठ पडायचीच नाही. माझ्याच बाबतीमध्ये नाही तर बीड जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, या जिल्ह्यातली जी काही खेडी गावं आहेत त्यामधील जवळपास माझ्यासारख्या मुलांचा जवळ 70% मुलांचा हाच अनुभव असतो. आम्हाला आईवडील 6-6 महिने अनुभवायला किंवा पाहायला मिळत नाहीत किंवा त्यांच्या हातचंही खायला मिळत नाही असं आमचं राहतं. मी आणि ताई दोघेही गावाकडे राहायचो, शेतीवाडी बघायचो, शेतातली कामं असतील, आमचं शाळा बघायचो, लोकांकडून मोलमजुरी करायचो आणि त्याच्यातून आमचं छोटेखानी दोघांचं कुटुंब चालवायचो. ताईचं काही वर्षानंतर लग्न झालं, चांगल्या घरी दिली. आईवडिलांनी ही काळजी घेतली की आपल्या मुलींना ऊस तोडायची वेळ येऊ नये. कारण ऊस तोडायला माणूस एकदा आजच्या दिवशी गेला तर तो नंतर 6 महिन्यांनी, म्हणजे बाकीच्या लोकांसाठी जसं 365 वर्षांचं 365 दिवसांचं वर्ष असतं, तसं ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये आणखीन त्यांना जवळपास त्याच्यात 3 महिने आणखीन ॲड, म्हणजे 15 महिन्याचं त्यांचं ते वर्ष असतं. कारण त्यांना रात्रीची झोप मिळत नाही, त्यांना खायला वेळेवरती नसतं, त्यांना प्यायला वेळेवरती नसतं, आंघोळ वेळेवरती मिळत नाही, असा एक त्यांचा जीवन प्रवास असतो. त्यामुळे त्या आईवडिलांनी सतत अनुभवलेलं होतं. त्यांना वाटत होतं की आपल्या मुलीचं चांगल्या ठिकाणी कल्याण व्हावं, त्याच्यामुळे त्यांनी चांगला प्रयत्नही केला होता आणि चांगल्या घरी दिल्या होत्या. पण दुर्दैव आणखीन त्या ठिकाणी पाठ सोडत नव्हतं. काळाच्या ओघात 4 वर्ष चालल्या गेली आणि 4 वर्षानंतर एकदा असाच एक निरोप आला की तुमची मुलगी आजारी आहे, म्हणून जसे असाल तसे चालले या. आईवडील जसे होते तसे गेले. तिथं बघताय तर त्यांच्या मुलीचं त्या ठिकाणी निष्प्राण देह पडलेला, मढं पडलेलं. त्यांना तिथं एकदम आकाश ठेंगणं झालं, काय करायचं. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपल्या स्वतःच्या घरातलं एक पाखरू उडून जातं. त्यावेळेस जी काही भावना होती त्या ठिकाणी आईवडील त्या भावनेला पूर्णपणे वाहवले होते. काहीच कळत नव्हतं, कारण खूप सगळं गणगोत होतं, कुणीही नव्हतं, फक्त आईवडील दोघे होते आणि ताई तिथे एकटी पडली होती. त्याच्यात वडील खूप स्वतःला अपराधी मानायला लागले की माझ्या बाबतीमध्ये जे काही घडलं किंवा ताईच्या बाबतीमध्ये घडलं, माझी मुलगी आहे. वडील नेहमी पंढरपूरला जायचे,
सतत प्रत्येक वारी करायचे. जवळ पैसे नसायचे तर लोकांकडून उसनवारीने घ्यायचे, कधी व्याजाने घ्यायचे, कसं तरी करायचे आणि वारी पूर्ण करायच्या. पण यावेळेस झालं असं की गेले त्या पावली परत आले, कारण पेरणीचे दिवस होते. 2 दिवसानंतर हा निरोप आला. वडील त्याच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे अपराधी मानायला लागले. मी जर गेलो असतो, मुलीला घेऊन आलो असतो, मुलगी वायाला गेली नसती, ती वारली नसती, तिच्यावरती वेळ अशी आली नसती. हे वडिलांना खूप मनामध्ये खायला लागलं. असे 4, 5, 6 महिने गेले. त्याच्यानंतर वडिलांनी एक दिवस घराचा पूर्णपणे त्याग केला. जे काही आध्यात्मिकतेचा पगडा त्यांच्यावरती होता, प्रपंचामध्ये कुठलाही अर्थ राहिलेला नाही, जे काही त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं. कारण त्यांचे वडील जे होते तर ते गावचे जमीनदार होते. जवळपास 2-2.5 एकर जमीन होती. तरी पण त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना घरातून कपड्यानिशी बाहेर काढलं होतं. त्याच्यामुळे वडिलांचा तो एक खूप मोठा हे होता, म्हणजे पाठीमागचं एवढं सगळं संपत्ती असताना त्याच्यातून काहीच मिळालं नव्हतं. आणि जे काही त्यांनी उभं केलं होतं स्वतःच्या बळावर केलं होतं. आणि त्यालाही अशा पद्धतीने अपयश येणं त्यांच्या खूप जिव्हारी लागलं. आणि ते घरातून म्हणजे चालले गेले देवधर्म करण्यासाठी. त्यावेळेस वडील चालले गेले. ताईचं म्हणजे अकाली सोडून गेली. तिचं एक साधारण 1.5-2 वर्षाची मुलगी होती. तिच्या नवऱ्यानं लगेच 1 महिन्यामध्ये दुसरं लग्न केलं. आमच्या घरावरती खूप प्रचंड कर्जाचा बोजा होता. मोठ्या भावालाही लग्नामध्ये फसवलं होतं. म्हणजे अशा खूप सगळ्या गोष्टी एकदाच घडल्या होत्या. त्याच्यामुळं आमच्या करता माणूस गेला. त्याच्यामुळं गावातली जी काही लोकं होती, भावकीची, नात्यातली किंवा आणखी रक्तमासाची, ज्यांच्या जीवावरती आपण म्हणतो की चला कुठलीही काळ वेळ आली किंवा काही जरी झालं तर आहेत माझी माणसं किंवा आहेत माझे नातेवाईक म्हणतात, त्यांनी अक्षरशः सगळीच साथ सोडली तर तिथपर्यंत ठीक होतं. तेच विरोधात उभे राहिले. त्याच्यामुळं असं जाणवलं की बहिणीच्या मुलीबाबतीमध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये त्या लेकराचा काही अपराध नव्हता. नंतर कळलं की ताईचाही त्याच्यामध्ये काहीच दोष नव्हता. कारण तिचं आणि नवऱ्याची थोडीशी कुरबूर झाली आणि त्याच्यातनं त्याने पोटावरती लाथ मारली 7 महिन्याची गर्भार असताना आणि त्याच्यावरच ती जागेवर गेली. मग वाटलं की या सगळ्या गोष्टी घडल्या, त्याला म्हणजे आम्ही कुठेही कारणीभूत नाहीत, काहीच नाही आहेत, तरी अशा गोष्टी घडल्या. त्यामुळं वाटलं की आपल्यासारखी जी काही जीवन जगतात मुलं, ज्यांना काहीच माहिती नाही आहे, समाज काय असतो किंवा पोरकेपणा काय असतो, आपल्यावरती ही वेळ का आली, अशा मुलांसाठी काम करायचं. आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं बालग्रामचा किंवा सहारा अनाथालयाची सुरुवात झाली. जवळ काही नव्हतं, कुठलाही अनुभव नव्हता. एक तर ग्रामीण भागाचा खूप मोठा पगडा होता, शहरी भाग माझ्यासाठी वेगळा. त्याच्यात मग म्हणलं काम करायचं तर कुठंतरी 4 पैसे आपल्याकडे पाहिजेत. त्यामुळं मी औरंगाबादला काही दिवस काम केलं. अक्षरशः काम म्हणजे ते असं होतं की जिवंतपणे, लोक म्हणतात की मृत्यूनंतर माणसानं नरक उपसावा लागतो असं काहीतरी म्हणतात आपल्या याच्यामध्ये. तर मी तो जिवंतपणे उपसला. मला पैसा पाहिजे होता, मला काम करायचं होतं या लेकरांसाठी. कारण माझ्या मनातली अस्वस्थता जी होती ती मला शांत बसू देत नव्हती. काहीतरी करायला पाहिजे. कारण एवढं स्वतःच्या मनामध्ये धाडस नव्हतं की मी स्वतःला संपवून टाकावं. म्हणजे मनामध्ये विचार यायचा, पण खरंच तेवढा हे नव्हतो, मी धाडशी नव्हतो, मला प्रामाणिकपणे सांगावं वाटतं. आणि त्याच्यातून मग घडत गेलं. गेवराई हा आमच्या बीडमधला असा एक तालुका होता की ज्या बीडचं जे काही हे होतं क्राईम रेट होता त्याच्यामध्ये गेवराईचा वाटा जवळपास 60% आसपास होता. कारण तिथं रेड लाईट एरिया होता, वेगवेगळे अवैध धंदे होते. त्याच्यानंतर बॅकवर्ड क्लासेसची लोकं होती, पारधी समाज होता, लमाणी समाज होता. यांच्यामध्ये मग काय असायची की कमी वयात लग्न करणं, बायका सोडून देणं, दुसरी बायको करणं, त्याच्यामध्ये परत चोऱ्या करणं, वेश्याव्यवसाय. औरंगाबाद आणि जालना ह्या दोघं MIDCचा एरिया असल्यामुळं काय व्हायचं, त्या ठिकाणं सोलापूर आणि बार्शी यावरती वाहतूक खूप व्हायची. त्याच्यामुळं रेड लाईट एरियाचा खूप मोठा होता. त्याच्यामुळं त्याच्यातून वेश्याव्यवसायाकडे जाणारी मुलं किंवा स्वतःच्या आया बहिणींसाठीच गिऱ्हाईक शोधून आणणारी मुलं आणि व्यसनाधीनतेकडे वळणारी मुलं, हा सगळा भाग मी अधूनमधून वर्तमानपत्रातून वाचत होतो. आणि असंही कधी ना कधी 15-3 वारामध्ये अशी एखादी घटना घडायची, कदाचित तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की पाठीमागे एक टेलर होता, त्याला काय झालं काही कळलं नाही आहे, पण त्यानं त्याची जी कैची होती त्याच्या कैचीनं त्यानं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. त्या कात्रीनं अक्षरशः एवढं ते हे केलं होतं. त्याची 2 मुलं होती, बायको होती, त्यांना अक्षरशः म्हणजे त्या घरामध्ये पूर्ण असं रक्त साचलेलं होतं. इतका भयान प्रकार म्हणजे घडत राहतो, अशा गोष्टी होत्या. मग त्यामुळं वाटलं की या ठिकाणी आपण काम करायला पाहिजे आणि त्याच्यातूनच गेवराईचं ठिकाण निवडलं.
आणि माझ्याकडे कुठलाही अनुभव नव्हता किंवा मला काय करायचं हे मला स्पष्ट नव्हतं. फक्त अशा मुलांसाठी काम करायचं. त्याच्यासाठी काय लागतं, संस्था रजिस्ट्रेशन असावं लागतं, तुमच्या काहीतरी अधिकृत परवानग्या लागतात, शासन दरबारी तुमची नोंद पाहिजे, तुम्हाला कोणाकडे तरी मदत मागायला द्यायचं, असं काही कळत नव्हतं. फक्त मला कळत होतं की अशी वेळ आलेली मुलं जी आहेत तर त्यांना घेऊन यायचं, त्यांना खायला प्यायला घालायचं आणि शाळेत पाठवायचं. माझं असं साधं समीकरण होतं. पण संतोषने जे काय सांगितलं हे आजपासून 11-12 वर्षापूर्वीची ही गोष्ट तो सांगतोय की बहिणीचा मृत्यू झाला आणि कसल्या प्रकारे मृत्यू झाला ते सांगितलं. त्या सगळ्या घटनेचा परिणाम होऊन त्याच्या वडिलांनी घर सोडलं. ते अजून परत नाही आलेले. वारकरी होते, अतिशय सेन्सिटिव्ह होते. संतोषनी पण घर सोडलं. एवढंच आहे की संतोषनी वेगळ्या कारणासाठी सोडलं. ते जे छोटं बाळ होतं त्या ताईचं, तिच्याकडे पाहून जे काय वेदना झाली त्या वेदनेनी त्यांनी हे ठरवलं की आता आपलं आयुष्य अशा मुलांसाठी घालवायचं. 19व्या वर्षी 12वी झालेला ऊसतोड कामगाराचा एक मुलगा, खेड्यात राहणारा, त्याच्या मनात हे येते आणि तो घर सोडतो. काही मला नाही वाटत तेव्हा संतोषला गांधी, विवेकानंद वगैरे असं काही फार माहिती असेल, वाचन असेल, काही कुठलं सोशल याची काही पार्श्वभूमी असेल. बरेचदा आयुष्यामध्ये असे जे काय अपघात घडतात त्या क्षणी त्या प्रचंड वेदना देऊन जातात. पण त्या वेदनेमधनं कदाचित काहीतरी निर्माण व्हायचं असते. त्यावेळेस आपल्याला ते कळत नाही, माहिती नसते त्यावेळेस ते सगळं. कदाचित विधात्याची काहीतरी तशी योजना असते की संतोषकडून हे सगळं घडवायचं होतं. त्यासाठी कदाचित तो ॲक्सिडेंट त्याच्या आयुष्यामध्ये घडला आणि त्याच्यामुळे कदाचित आज संतोष आपल्या पुढे आहे. नाही तो कुठेतरी थोडाफार शिकला असता, नोकरीला लागून आपल्या घरात कुठेतरी बसला असता, 4 खोल्यांचं घर बांधून. याच्या पलीकडे माहिती नाही म्हणजे कदाचित. पण त्यामुळे आपल्या आयुष्यात अशा घडलेल्या ॲक्सिडेंटकडे कायमच काहीतरी वाईट झालं, नशीब काहीतरी खराब होतं अशा नजरेने न बघता या सगळ्या ॲक्सिडेंटला आपल्याला अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करता आलं. जे संतोष करू शकला, जे रवी करू शकला, तर मला असं वाटते आयुष्य बदलते ते सगळं. आणि मग कदाचित ती जागा आपली त्या खुर्चीवरून या खुर्चीवरती येते. आजची दोन्ही उदाहरणंही तशी आहेत, त्या प्रकारची आहेत त्या सगळ्यांची. अर्थात आणखीन एक गोष्ट मात्र जरूर सांगावीशी वाटते की अशी ॲक्सिडेंट घडण्याची वाट बघू नये काहीतरी करण्यासाठी. त्याच्या आधी ते करता येऊ शकते, सगळ्यांनाच करता येऊ शकते, काही अवघड नाही आहे. ॲक्सिडेंट झाल्यावरच ते करायला पाहिजे अशी मुळीच गरज नाही आहे. ॲक्सिडेंट न होता पण ते करता आलं आपल्याला तर फारच चांगलं. ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. 19व्या वर्षी संतोष येतो, त्याचा तालुका दुसरा, गेवराईला येतो, मजुरी करून 5-1 हजार रुपये जमवतो, त्याच्यातनं काही जुने टीन गोळा करतो, कुठेतरी जागा मिळवतो. कल्पना करा 19 वर्षाचा एक पोरगा गावोगाव चालला, बा असे कोणी पोरं आहेत का? म्हणजे संतोष आता पुष्कळ चांगलं बोलायला लागला. म्हणजे 4 वर्षापूर्वी ज्यांना माहिती असेल, संतोषचं ऐकलं असेल, त्याला काही असं बोलता येणं हे काही त्याचं काम नव्हतं. तर मला आश्चर्य वाटते की 11 वर्षापूर्वी हा 19 वर्षाचा पोरगा कसा काय गावोगाव फिरत होता, कशा पद्धतीने फिरत असेल म्हणजे. आणि लोकांना म्हणत असेल, अरे बा आहे का कोणी मायबाप मेलेले पोरं आहेत का गावात, म्हणजे अगदी अशाच भाषेत समजा. कल्पना करा त्याची सगळ्या चित्राचं. आणि त्यातनं ही सगळ्याची सुरुवात झाली, त्या सगळ्या प्रवासाची. बरोबर ना संतोष, अशा सगळ्या गोष्टींची. आणि म्हणजे जरा तो जो सगळा प्रवास होता सुरुवातीच्या दिवसांमध्ये, म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यामधल्या डार्क नाईट्स, काळ्या रात्री असतात खूप साऱ्या, ज्या कधीच बहुतेक वेळा लोकांच्या समोर येत नसतात. जी काय लोकांच्या पुढे येते ती उजळ बाजू येते बहुतेक वेळा. पण ती उजळ बाजू येण्यासाठी कितीतरी रात्री ह्या अशा त्याच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारलेल्या अवस्थेमध्ये त्याला घालवाव्या लागतात. आणि त्याच्याबद्दल फार कमी वेळा, फार कमी लोकांना माहिती असते. उजळलेली बाजूच सगळ्यांना जरा आकर्षित करते. त्यामुळे हे आपल्याला कधीच विसरायला नको की त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यातल्या काही गोष्टीच कदाचित आपण या ठिकाणी बघतोय, बोलल्या जातात आहे. पण परत एक उदाहरण की संतोषसारखा मुलगा जर हे सगळं करू शकतो तर मला वाटते आपल्यापैकी अनेकांची परिस्थिती त्यापेक्षा चांगलीच आहे. तर आपल्याला पण काही करता येणं फार अवघड नाही आहे, हे शक्य आहे करता येणं सहज. तर मग आता तू तिकडे सुरुवात केली तुझ्या सहारा प्रकल्पाची. आणि मग पुढे आत्ता तुझ्याकडे साधारणपणे 40 मुलं आहेत. हा या प्रवासातल्या थोड्याशा काही बऱ्या वाईट गोष्टी आणखीन शेअर करणं.
खरं तर सरांनी सांगितलं तसं बऱ्याच काळ्या कुठं रात्री गेल्या, नुसतं गेल्याच नाही तर माझ्या समोर बऱ्याच रात्रींची सकाळ झाली, तसंच बऱ्याच दिवसांची संध्याकाळ उपाशीपोटी झाली. त्यामुळं जे काही जगणं होतं किंवा जे काही अनुभवणं होतं ते खूप चांगल्या पद्धतीने झालं. कारण मी जेव्हा लोकांकडे मदतीसाठी मागायला जायचो त्यावेळेस माझी काही त्यांच्याकडे ठेव नव्हती. त्यामुळं मला प्रत्येकांसमोर काही ना काहीतरी सांगा, म्हणजे माझी बाजू मांडावी लागायची. मी काय करतो याचा प्रत्येक दारोदारी मांडावं लागायचं मला, अक्षरशः म्हणजे त्याला पंचनामा म्हणूया आपण. आणि सांगावं लागायचं विस्कटून मी हे करतोय, अशी मुलं आहेत, अशा गोष्टी आहेत. विश्वास ठेवायला कोणीही तयार नव्हतं. तसंच म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला पत्र्याचं शेड टाकायला गेलो, गेवराई तालुका माझ्यासाठी नवीन होता, त्यामुळं 10-15 दिवस मी असाच लोकांची दारं फिरत होतो, तिथं सगळ्या मोंढ्यातली दुकानं वगैरे. त्याच्यात सुदैवाने एका दुकानदाराला दया आली, त्यानं त्याला जागा दाखवली, तिथं नेलं. त्याच्यानंतर त्यानं मला 65 पत्रे उधारवरती दिले. असाच करत करत मी तो उधारीचं सगळं एक 3 खोल्यांचा घर उभं केलं आणि तिथं मुलं आणून ठेवली. जवळपास राशनही तसंच उधारीवरती सगळं जमा केलं होतं. हा सगळा उधारीचा माहोल जमा केला. हा महिना संपून गेला. पुढे काय करायचं, अक्षरशः आवासून उभा राहिला. मग काय करायचं, मग विचार केला की आपण अशी दारोदार म्हणजे मागूया लोकांकडे, जशी मुलं मागितली तसं आणखीन काही मागूया. आणि कळलं की हे अशा पद्धतीनं होतं आहे. लोकांकडे गेलं तर धान्य द्यायचं पसाभर, काही कडधान्य द्यायची, काही वह्या पुस्तकं द्यायची, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळत जायच्या. त्याच्यामुळं काय व्हायचं की दैनंदिन गरजा भागत जायच्या. त्याच्यात कधी कधी खूप म्हणजे मनाला हे करून जाणारे अनुभव यायचे. एकदा तसंच दुपारचं मे महिन्यातले दिवस होते आणि मी माजलगाव म्हणून आमचा तालुका आहे त्या ठिकाणी हे करत होतो, फिरत होतो आणि एका दुकानदाराकडे गेलो. त्याला तसं सांगितलं, खेडेगाव होतं आणि त्या दुकानदारानं मला 11 रुपये दिले. त्याच्यानंतर शेजारी एक आजी बसलेली होती ओट्यावरती. आजी मग ती ऐकत होती. आजीनं ऐकलं आणि मी निघालो त्या दुकानदारापासून की लगेच आजीनं मला थांबवलं आणि आजीनं म्हणली म्हणजे कुठून आला बाळा. मग सगळं असं थोडीशी चौकशी केली. मी तिला सांगितलं, म्हणलं असं असं काम. म्हणले तो मुर्दा कोण आहे म्हणे ज्यांनी तुला पाठवलं, कारण अंगावरती कपडे नव्हते चांगले, पायात चप्पल नव्हती, काही नव्हती. म्हणे असा तुला तो पाठवूच कोण शकतो. मग मी त्यांना सांगितलं तो संतोष गर्जे, तो अशाच पद्धतीचं मागतो. त्या म्हातारीकडे काही नव्हतं, तिच्याकडे फक्त 5 रुपये होते. त्या म्हातारीनं मला म्हणे माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही आहे, तर हे 5 रुपये घे आणि तू काहीतरी खा म्हणे. असे वेगवेगळे अनुभव आले. कधी तर बीडमध्ये एका ठिकाणी मला एका मदतगारानं बोलवलं, त्याच्याकडं बसवलं. बराच वेळ म्हणजे माझं त्या ठिकाणी हे केला. तो अर्थात त्यावेळेस दारू पेलेला होता खूप सगळा. त्याला कुठंतरी त्याचे काहीतरी फॅमिली मॅटर झालं होतं. मला त्यांनी घरी बोलवलं. तो असा दारात, नंतर मी आतल्या बाजूला बसलो, तो दारामध्ये खुर्ची टाकून बसला आणि नंतर म्हणे आता मी चाललो बाहेर फिरायला. माझे आईवडील गेले तर म्हणजे त्याला परळीला जायचं होतं, काहीतरी काम होतं. त्याचे आईवडील 4ही धामला गेले होते. बायकोचं बिचाऱ्याचे काहीतरी वाद वगैरे झाला होता. तो दारामध्ये खुर्ची टाकून बसला. त्याच्यानंतर त्याने त्याच्या खाली बसला होता आणि त्याच्याकडनं असं एवढं मोठं लांबट एक कोयती काढली. आता म्हणे तू जर इथं नाही थांबला तर मग तुला सांगतो मग कसं आहे ते. तो दारात बसलेला आणि मी समोर बसलेलो. म्हणे आता काही घेणं नाही देणं नाही आहे, मदतीसाठी आलो मी याच्याकडे. आणि मला त्यावेळेस म्हणजे घारेवाडीच्या शिबिराला जायचं होता. तो दारात थांबलेला एवढा पिला होता की म्हणजे तो असा दारात थांबलेला. म्हणला आता हा समोर पडला तर म्हणलं आपलं इथंच संपलं सगळं काही. त्याच्यामुळं कसं तरी सुदैवाने त्या ठिकाणी वाचलो मी, कारण तो खूप विकोपाला गेला होता. त्याच्यानंतर बरेच म्हणजे दारोदारी फिरणं झालं. खऱ्या अर्थानं अपमान पचवायला शिकलो किंवा अपमानामधूनच खरं तर आजकाल कुठं अपमान होत नाही आहे म्हणून खूप ओशाळ्यासारखं होतं. कारण ज्या लोकांनी मला टाकून बोलले होते किंवा ज्यांनी अपमान केला होता, खरं तर त्यांनी खूप त्या ठिकाणी प्रेरणा दिली. कारण माझ्याकडे कुठलंही डॉक्युमेंटेशन नव्हतं, संस्था रजिस्ट्रेशन नव्हतं, काही नव्हतं. त्या लोकांनी सांगितलं असं कर तसं कर, हे आहे का ते आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मला त्या लोकांनी करून घेतल्या. म्हणजे अगदी मी 50 पैशापासून असेल तर 100 रुपयापर्यंत अशी मदत गोळा करायचो. मग कुठलं गाव वगैरे नव्हतं माझ्यासाठी फिक्स, काही नव्हतं. सगळी घरं, सगळ्या घराची दारं माझ्यासाठी मोकळी होती म्हणून मी फिरत होतो. बरं, हे फिरण्याची प्रेरणा काय व्हायचं की कारण फक्त माझ्या बाबतीमध्ये जे काही घडलं होतं ते निश्चितच माझ्यासाठी वेदनादायक होतं, पण माझ्यापेक्षाही त्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप भयानक घडलं होतं.
त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं पूर्ण जीवनच उद्ध्वस्त झालं होतं, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, जवळचं कुणीच राहिलं नव्हतं. नातेवाईक होते फक्त रक्ताचे, ज्यांच्यासोबत फक्त ते म्हणायला होते, त्यांची जबाबदारी स्वीकारायला नव्हतं. आणि मग कळत गेलं की या मुलांचं म्हणजे पैशाची अडचण आपल्याला नेहमीच असणार आहे, ते होईल, कमी होईल, कधी जास्त होईल, पण या मुलांचं आयुष्य आत्ता जर आपण यांना सोबत जर नाही दिली तर तुमच्या घराला किंवा कुणी कितीही मोठं कुलूप घराला लावलं तर यांच्या पाठीमागं कुणीच नाही आहे, तर हे कितीही मोठं कुलूप तोडतील. किंवा त्या म्हणतात ना, मागेनं पुढं आणि गोसाई रडं, तशातली गती. यांना काही घेणं देणं नाही, त्यांना स्वतःला जगता येत नाही तर ते आपल्याला पण जगू देणार नाहीत. अशा टोकाच्या भूमिकेला जाऊ शकतात ही मुलं. त्यामुळं त्या मुलांचं बालपण बघितलं, त्यांची निरागसता बघितली. कारण आपण ज्यावेळेस बाहेर फिरायला लागतो त्यावेळेस सगळा व्यवहार येतो, पण त्या मुलांचं जे काही होतं ते भावनिक विश्व होतं. तिथं व्यवहार कुठल्याही पद्धतीने चालत नव्हता. आणि मी ज्या जगात वावरत होतो किंवा मला जे काही हवं होतं, मी व्यवहाराच्या दृष्टिकोनातून म्हणजे भावनेच्या दृष्टिकोनातून लोकांकडे जात होतो, पण मला त्या ठिकाणी व्यवहार आडवा येत होता. तो मला व्यवहार जो काही किंमत मला मोजावी लागली आहे. हा सगळा वेदनेची नातं, म्हणजे बाबा आमटे नेहमी म्हणायचे की वेदनेशी नातं माणसाचं आयुष्य बदलवते, कुठेतरी जोडून घेता यायला पाहिजे आपल्याला. आणि हा सगळा वेदनेशी असलेला प्रवास सगळा संतोषचा 1, 2, 4, 5 मुलांपासून सुरू झालेला हळूहळू वाढत वाढत 35 मुलांपर्यंत पोहोचला. मग ते शेतातलं टिनाचं जे शेड होतं सुरुवातीचं बांधलेलं, ते पुढे मग गेवराई शहरामध्ये भाड्याची जागा, 2 खोल्यांचं घर, मग 4 खोल्यांचं घर, जसा पसारा वाढत गेला. मुलं होती, मुली होत्या त्याच्यामध्ये. त्याच्या 4 खोल्याचा संसार जेव्हा होता, 4 रूमचं घर, तेव्हा मी त्याच्याकडे राहिलेलो एक रात्रभर त्याच्याकडे पण. आणि कल्पना करा की 35 मुलं मुली प्लस संतोष आणि त्याचे अजून 1-2 सोबती 4 खोल्यांच्या घरात राहतात आहे. 1 किंवा 2च टॉयलेट, बाथरूम आणि ती सगळी व्यवस्था आणि त्या मुलांच्या सगळ्या शिक्षणाची सोय, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, असं सगळं करण्यातच संतोषचा खूप सारा वेळ जायचा, दारोदार भटकून सगळं हे करून. आणि आज आत्ता सुदैवाने संतोषचा एक 3 एकर जमीन त्याला मिळालेली आहे, दिली लोकांनी, दानदात्यांनी. त्यावरती आज त्याचा कॅम्पस एक 3-4 हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालेलं आहे. त्याच्या मुलांना एक आता हक्काचं घर मिळालं. पण सुरुवातीच्या काळात त्याला घरं बदलावी लागली. एका रात्री तर घरमालकाने बाहेर काढलं की आत्ताच्या आत्ता 7 वाजता बाहेर जा. एवढ्या सगळ्या मुलांना घेऊन मंदिरामध्ये एक रात्र काढावी लागली. मी कल्पना करा त्यावेळेसच्या गोष्टी काय असतील या सगळ्या. आणि हे या वयामध्ये सगळं हे स्वीकारावं लागणं. अर्थात ही जशी एक बाजू आहे डार्क बाजू, तशी दुसऱ्या बाजूला खूप चांगली माणसं पण त्याला भेटत गेली आणि त्याच्याचमुळे कदाचित त्याचा प्रवास इथपर्यंत पोहोचला. तर जरा त्या सगळ्या बाबत पण सांग ना. म्हणजे शेतातल्या झोपडीपासून तू आज तुझ्या स्वतःच्या कॅम्पसपर्यंत पोहोचलेला आहे, तर यामध्ये पण तुला बऱ्याच लोकांची मदत आणि असं सगळं मिळालेलं असणार. तर हे पण कसं काय झालं जरा? तुम्हा यवतमाळकरांमध्ये जो काही आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे पहिला होता आणि त्याला एक चांगलं जे काही उजाळा मिळाला किंवा ते कृतीमध्ये उतरण्याचा जो प्रयत्न केला आहे, अर्थात मला त्याबद्दल खरं तर सावजी सरांमुळेच खूप सगळ्या गोष्टी घडल्यात असं वाटते. तसंच माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं स्थान खूप वरचं आहे, कारण मी आज जो काही तुमच्यासमोर आहे त्यामध्ये सावजी सरांचं योगदान खूप मोठं आहे. 2004 ते 2009पर्यंत जवळपास 10पर्यंत मी अशीच दारोदारी फिरून जमवतो म्हणजे माझं चाललं होतं. सरांची भेट झाली माझी सेवांकुरच्या एका कॅम्पमध्ये अहमदनगरमध्ये आणि त्यावेळेस सरांसोबत थोडंसं बोलल्यानंतर सरांसोबत पत्रव्यवहार केला आणि तेव्हापासून सरांचं पाठबळ मिळालं खऱ्या अर्थानं. मी प्रकल्प बंदच करणार होतो कारण खूप सगळ्या अडीअडचणी येत होत्या आणि मी अक्षरशः पूर्ण खंगून गेलो होतो. कुठल्याही अर्थानं मी म्हणजे ते उसनं अवसान आणण्याच्या लायकीचं पण राहिलेलो नव्हतो इथपर्यंत. म्हणजे मर्यादा सगळ्या संपल्या होत्या अर्थात. त्यामुळं मी ते बंद करणार होतो आणि मी तसं थोडंसं सरांसोबत शेअर पण केलं होतं त्याच्या आधी. सरांनी मला त्या ठिकाणी मदत केली खरं ती आमच्या आताच्या प्रकल्पामध्ये किंवा जे काही आता इथून पुढं सहाराचं जे काही रूप असेल किंवा त्याच्यातून जी काही मुलं घडतील, जे काही मुलांना नवीन आकार मिळेल किंवा नवीन भविष्य मिळेल, खरं तर ती जी पहिली मदत मिळाली सरांच्या
माध्यमातून किंवा सरांनी जी मिळवून दिली रमेशभाई कचोली यांकडनं, खरं तर त्या मदतीमुळं ती मुलं घडतील आणि त्या मुलांचं भविष्य चांगलं असेल. ते सगळं प्राधान्य जे असेल किंवा सगळी जी काही घडवणूक असेल तर खरं तर त्या पहिल्या मदतीला आहे. त्यामुळं प्रकल्प मी चालू शकलो, तो सातत्याने पुढं चालत गेलं. लोकांच्या जे काही उधाऱ्या होत्या, मी अक्षरशः म्हणजे 2.5 वर्षापर्यंत, आता 2.5 वर्षाचा काळ अलीकडे आला आहे, तर थोडंसं हे झालं तर लोकांचे व्यवहाराने पैसे काढले होते, उसनवारीचे होते, मी ते नंतर हळूहळू देत गेलो. त्याच्यामध्ये बरीच लोकं म्हणजे सर भेटले तेव्हापासून बराच बदल झाला. खूप सगळ्या लोकांसोबत समोर त्यांनी आणलं, खूप चांगली लोकं भेटत गेली. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं आयुष्यामध्ये बदल झाला, त्यांनी मगाशी जे सांगितलं की मला बोलताही येत नव्हतं किंवा मांडताही येत नव्हतं, हा त्यांच्याच विचाराचा परिणाम. कारण जेव्हा कधी मी सरांना भेटतो किंवा सरांसारख्या लोकांना भेटतो, सतत त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला एनर्जी मिळते, रिचार्ज होतं. म्हणजे सतत त्यांच्या असं अधूनमधून संपर्कात असतो. तसं मला ती जमीन घेण्यासाठी हरीशभाऊ जाखेटे, सुशील पिपाडा ही कुठलीही नात्यातली माणसं नाहीत, फक्त मी काम करतोय असं त्यांना कळलं. ती लोक प्रत्यक्ष आली, त्यांना बघितलं काहीच नाही याच्याकडे, हे असंच फाटकं आहे. त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी त्या डोक्यामध्ये आलं की मी तू काही करता येईल का. मी खरं तर स्वप्नही बघितलं नव्हतं की कधीतरी आपली स्वतःची जागा होईल, तिथं स्वतःचं घर होईल, काही ना काहीतरी म्हणजे हक्काचं काहीतरी असेल. कारण माझ्या त्या खूप कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी होत्या. मी दैनंदिन गोष्टीसाठी झगडत होतो, 4 आठाण्यासाठी, रुपयासाठी. त्याच्यामुळे मी ते स्वप्नही बघू शकत नव्हतं. ती स्वप्न मला सरांमुळे आता दिसायला लागली आहेत किंवा मी ती चांगल्या पद्धतीने आता वेगवेगळ्या गोष्टी काही त्या ठिकाणी राबवायचा विचार करतो आहे. मी आता त्या ठिकाणी 100 मुलांना घर द्यायचा विचार करतो आहे. 100 मुलं असतील किंवा त्याच्यापेक्षा 0 ते 6 वयोगटाची जी मुलं आहेत त्या मुलांनाही त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चालला आहे. परत म्हणजे वेगवेगळे असे ट्रेनिंग सेंटर्स असतील किंवा लघु उद्योग, छोटे खाणी उद्योग असतील, जे की आमच्या निर्मितीचा, आमच्या काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी असेल किंवा आमच्या जगण्यासाठी असेल. मग आम्ही लोकांना त्याच्यात मागू शकू की आम्ही एवढं करतोय, तुमचं आम्हाला एवढं योगदान पाहिजे. या सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने मी त्या लोकांना सगळं श्रेय देतो किंवा त्या लोकांच्या या ठिकाणी आभार मानतो की ज्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली वेगवेगळ्या माध्यमांसाठी. त्या लोकांमुळं मला ते सगळं करता आलं. मग ते दानदाते असतील, माझी मुलंही खूप चांगली आहेत. आता नुकतीच 2 जण 10वी पास झाली, ते एकाचं पाठीमागच्या महिन्यामध्ये लग्नही केलं आहे. म्हणजे मी सासरा झालो आहे आणि असे की आता 50 मुलं जवळपास झाली आहेत आपली. प्रत्येकाची पार्श्वभूमी, प्रत्येकाची कथा, प्रत्येकाचं जे काही आहे अगदी खूप वेगवेगळं हे आहे. त्यामुळं ते जिव्हारी लागतं कधी कधी. खूप सगळ्या गोष्टी अशा घडत जातात की मनाला चटका लावून जातात. एकदा तर असं झालं सर की एक मला अंबाजोगाईवरून फोन आला. तिथे एक खेडेगाव आहे म्हणून. त्या माणसानं मला म्हणे की अशी 2 मुलं आहेत आमच्याकडं, ती आणून सोडायची. तर म्हणलं चालेल, काही हरकत नाही आहे. आणून सोडायचे. दुपारी बोलणं झालं, रात्री 1:30 वाजता त्या माणसानं मुलं आणून सोडली. एक स्वतःचा ऑटो रिक्षा करून, म्हणजे तो हे असतो शेअरिंग ऑटोचा मोठा, तो ऑटो करून आणली. त्याला जवळपास 1300 ते 1400 रुपये भाडं दिलं आणि त्या मुलाला रात्रीत आणून सोडलं. का तर त्या मुलाचे आईवडील जे होते ते HIV पॉझिटिव्ह होते आणि ते एक्सपायर झाले होते. ही मुलं मोठी होती, यांना कुठलीही बाधा नव्हती, तरी पण त्यांना त्याच दृष्टिकोनातून आईवडील म्हणजे आई शेवटी त्या दिवशी मेली आणि त्याच दिवशी रात्री 1:30 वाजता ती मुलं माझ्याकडे आणून सोडली होती. म्हणजे अशा काही गोष्टी घडत जातात की वाटतं की खरंच म्हणजे आपण काय करतोय. कधी कधी वाटतं की चला होत राहील, जे काही करायचं ते स्वतःला आनंद मिळतो ना, मग करत राहूया. किंवा या मुलांसाठी म्हणा, त्यांच्यासाठी नाही तर खरं तर अशी मुलं बाहेर बघितली तर मी स्वतः अस्वस्थ होतो किंवा कुठं बस स्टँडवरती बघितली तर मनाला खूप वेदना होतात की मी यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं माझी ती वेदना कमी करण्यासाठी किंवा मी माझं बालपण बघण्यासाठी किंवा ताईच्या मुलीचं बालपण त्यांच्यामध्ये बघून ती वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करतो खऱ्या अर्थानं असं. म्हणजे संतोषने जो उल्लेख केला, रमेशभाई कचोली आपल्यापैकी बरेच लोक ओळखतात. म्हणजे साधारणपणे 2009-10 पर्यंत. त्याच्यापूर्वी संतोष हेमल कशाला गेला, सोमनाथ शिबिराला गेला. त्याच्यामुळे तो एक ग्रुप पण तयार झाला. आनंदवनची बरीच तरुण मित्रमंडळी झाली आणि नंतर मग बऱ्याच ठिकाणी तो बाहेर आला. मुद्दाम मी बऱ्याच ठिकाणी माझा आयडॉल म्हणून त्याची ओळख करून दिली खूप ठिकाणी. सोबत पण आला तो बऱ्याच ठिकाणी. आणि मग जेव्हा फार अडचण होती तेव्हा मग मी केअरिंग फ्रेंड म्हणून जो मुंबईचा ग्रुप आहे आपला, त्यांच्याशी बोललो
आणि मग पहिल्यांदाच त्याच्या बँक अकाउंटमध्येच त्याची जी संस्था आहे त्याच्यामध्ये 1 लाखाचं डोनेशन जमा झालं. तर तेव्हा संतोषचा विश्वास बसत नव्हता. त्याला असं वाटलं की बँकेतनं काहीतरी चुकीचं प्रिंट झालं, आकडा 0 जरा 2 जास्त दिसतात. 1000 रुपयाच्या वर कधीच त्या बँक अकाउंटमध्ये पैसे नव्हते आणि त्या ठिकाणी 1 लाखाचा आकडा पाहिल्यावरती त्याला असं वाटलं. म्हणजे मला काय झालं, मी एकदा माझं खूप हायेस्ट कलेक्शन झालं होतं, 850 रुपये कलेक्शन झालं होतं. मी जामखेड म्हणून तालुका आहे तिथं. मग त्याच्यात कलेक्शन असं झालं होतं की मला 500 रुपयाचा चेक मिळाला होता, YHU गुगळे म्हणून कलेक्शन आहे. आता मी खूप आनंदात होतो म्हणून ते बँकेचं नाव बघितलं, कारण फिरत होतो म्हणून बँक तिथं जवळपासच होती. मी गेलो त्या बँकेमध्ये, त्यांनी तिथं क्रॉस केलेलं होता. मला काय अक्कल नव्हती की हे क्रॉस केलेलं म्हणजे मी माझ्या खात्यामध्ये जमा करायचा, त्याच्यानंतर पैसे जमा होते. बँकेमध्ये काही खातं नव्हतं, त्याच्यामुळं तो चेक काही वाटला नाही. पण मला खूप आनंद झाला होता त्या दिवशी, कारण बँकेमध्ये खातं नसल्यामुळं मला तो तसाच पाठवावा लागला. माझ्या आयुष्यात ती सगळ्यात मोठी ही होती, म्हणून मला अक्षरशः खूप आनंद झाला होता त्या दिवशीचा असा. आणि मग पहिल्यांदा ती एक अमाऊंट मोठी जमा झाली आणि त्यांनी पुढे झाला. आणि त्या सगळ्या प्रवासातनं मग पुढे त्यांनी सांगितलं की औरंगाबादची काही आपली मित्रमंडळी, त्यांनी 4-4 लाख रुपये टाकून 3 लोकांनी 3 एकर शेत खरेदी केलं आणि ते संतोषला दिलं. मग आता आधी असे फार हाल व्हायचे ना, हे घर सोडा, आत्ताच्या आत्ता सोडा, हे इथे असं करू नका, तिथे तसं करू नका, त्या सगळ्या मुलांच्या त्रासापायी. मग आनंदवनचा जो ऑर्केस्ट्रा आहे, स्वरावण नंदनवन, त्याचा कार्यक्रम औरंगाबादच्या मित्रमंडळींनी औरंगाबादला आयोजित केला. त्यातनं एक 10-12 लाख रुपये अरेंज झाले बांधकामाला सुरुवात करायसाठी म्हणून. आनंदवनचा आणि प्रामुख्याने करून विकासभाऊ आमटेंचा खूप त्याच्यामध्ये रोल राहिला, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हे केलं की एक आम्हाला म्हणजे हक्काच्या घरासाठी त्या ठिकाणी जवळपास 15 लाख रुपयाचा फंड्स त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि औरंगाबादची जी काही लोकं होती ती अगदी प्रांजळपणे त्यांनी खूप मेहनत घेतली. मध्ये आनंद नाडकर्णी त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले केला. प्रकाशभाऊ आमटे असतील, ही जी लोकं म्हणजे सावजी सर असतील, ही अगदी म्हणजे हक्काची ठिकाणं आहेत की ज्यांच्यासोबत मी अगदी अडचण आली, आता संपलं सगळं, त्यावेळेस मी अगदी मेसेज जरी टाकला तरी माझा प्रॉब्लेम सॉल्व होतो, किंवा शब्द जरी त्यांच्यापर्यंत पोहोचले तरी खूप मोठा दिलासा मिळतो. पुण्याचे इंद्रजित देशमुख, इंद्रजित जे डेप्टी कमिशनर आहेत, ते संतोषचा आयडॉल म्हणून अनेक ठिकाणी त्यांच्या व्याख्यानांमधनं ओळख करून देतात की हा माझा आयडॉल आहे. इंद्रजित देशमुखांच्या तोंडून संतोषबद्दल निघणं हे इटसेल्फ इज अ सर्टिफिकेशन. इंद्रजित देशमुखांबद्दल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल. म्हणजे महाराष्ट्रात असं म्हणतात की शिवाजीराव भोसलेनंतरचा त्यांच्या तोडीचा कोणी नाही आहे वक्ता दुसरा. 40-45मध्ये सरकारी खात्यामध्ये काम करून, अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी जे काय उभारलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं, अगदी लाखो लोक त्यांना मानणार आहेत सगळे. त्यांच्या शब्दावरती अशी लोकांची श्रद्धा आणि भक्ती आहे. आणि नुसतं बोलणारे नाही आहेत ते, तर कर्तृत्व पण आहे त्यांचं. माझा अनेक वर्षांपासून डॉक्टर गलशेट्टी साहेबांचा खूप चांगला संबंध त्यांच्याशी. त्यांना पण आपल्याला कधीतरी बोलवायचं यवतमाळमध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये, की ते संतोषचा अनेक ठिकाणी उल्लेख करतात. ते जाऊन आलेले आहे गेवराईला. डॉक्टर आनंद नाडकर्णी, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे ठाण्याला, त्यांच्याकडे वेद नावाचा एक उपक्रम असतो. तिथे अशीच मुलाखती असतात. त्या मुलाखतीमध्ये मागच्या वर्षी संतोषला बोलावलं गेलं आणि एक अर्धा तासाच्या मुलाखतीनंतर मुलाखतीच्या शेवटी त्यांनी अपील केलं की संतोषच्या या सगळ्या कामाला मुलांना घर बनवायचं आहे तर त्यामध्ये मदत करा. बाहेरचा स्टॉल त्यांचे होते, तिथे तुम्ही मदत जमा करा. तर मला वाटते त्याच दिवशी एका दिवसातच किती 2.5 लाख रुपये, 2.5 लाख रुपये हा खाली उतरला 3:30 वाजता आणि 5:30-6 वाजता 2.5 लाख रुपये जमा झाले संतोषच्या मदतीसाठी. आणि पुढे 2 महिने ती प्रोसेस चालत राहिली आणि जवळपास 5.5 लाख रुपये त्यातनं रेज झाले. आनंद नाडकर्णी आज संतोषचा आयडॉल म्हणून उल्लेख करतात. लक्षात घ्या, हे दिस इज अ व्हेरी ग्रेट सर्टिफिकेशन. हे सगळं जे आहे एन्डॉर्समेंट होणं अशा प्रकारे. आणि मग अशी सगळी चांगली माणसं भेटत गेली आणि त्याच्यामुळे मग संतोषचं हळूहळू पुढे चाललं. जालन्याचा मैत्र मांदियाळी म्हणून एक ग्रुप आहे की जी संकल्पना खरं आपल्याला यवतमाळमध्ये पण सुरू करायची. त्या लोकांनी आपला जो घाणेवाडीचं काम झालं, ज्याच्यावरनं आपण निळवणाची संकल्पना पुढे आली, तिथे असंच एक 4 दिवसाचं शिबिर झालेलं होतं 3 वर्षापूर्वी. आणि त्या शिबिरात पहिल्यांदाच श्रमदानासाठी म्हणून आलेले काही गावामधले MR आणि केमिस्ट आणि काही डॉक्टर, अशी मंडळी जी पहिल्यांदाच अशा कुठल्या तरी कामासाठी आले, सहज पाहायला म्हणून आले आणि जोडल्या गेले.
आणि तिथून वापस आल्यानंतर त्यांनी मग काहीतरी लाखभर रुपये गोळा केले आणि मग ते प्रकाश आमटेंना नेऊन दिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी दर महिन्याला एक 100 रुपये 200 रुपये गोळा करायचं ठरवलं आणि ते मग कुठल्या तरी संस्थेला मदत करायची. तर पहिल्याच वर्षी जवळपास 6.5 लाख रुपये त्या लोकांनी रेज केले. त्यातनं संतोषला बरीच मदत केल्या गेली. आत्ता आपल्या इथला मतीन भोसले म्हणून जो आहे मंगरूळ चव्हाळ्याचा, त्या पारधी, हा मुलगा पारधी आहे, यांच्यासारखा तरुण जो शिक्षक होता, जिल्हा परिषदेमध्ये सरकारी शिक्षक होता, चांगले सिक्युअर्ड जॉब होता, तो त्यांनी सोडला आणि पारधी मुलांसाठी शाळा सुरू केली. आज 350 मुलं त्याच्याकडे शिकतात, ते पारधी सगळी. आणि अगदी माळरानावरती टीन शेड आहे, नुसतं तट्टे आहेत आणि तिथे 350 पारध्यांची मुलं एकत्र येतात आणि ते शिकतात. त्यांची सगळी खाण्या राहण्याची व्यवस्था मतीन करतोय. तर मतीनला आता ते मदत करतात आहे. आणि अडचणी अशा येतात की आत्ता मागच्या वेळेस येताना आम्ही मतीनकडे गेलो होतो त्याच्याकडे, तर त्याचं आता बांधकाम सुरू झालेलं आहे. तर हा जालन्याचा ग्रुप त्यांना येऊन मदत करतो. मला असं वाटतं आपलं यवतमाळ आणि अमरावती एवढ्या जवळ आहे, आपल्या भागातला तो आहे, आणि जालन्यावाल्यांनी येऊन त्याला 2 खोल्या बांधून द्यावं आणि आपल्याला माहिती पण नसावं, ही खरं आपल्यासाठी जरा थोडीशी, नाही म्हटलं तरी काही फार चांगली गोष्ट नाही आहे. तर कधीतरी म्हणजे जवळ आहे, अगदी जाऊन यावं, मी जरूर म्हणेल तुम्हाला. आणि त्या 2 खोल्याच्या बांधकामासाठी कोणी सिमेंट दिलं, कोणी लोखंड दिलं. आम्ही त्या दिवशी येता येता फक्त त्याच्याकडे होतो आणि आमची गाडी त्याच्या शाळेच्या आवारात गेली आणि आम्ही बोलत होतो, बांधकाम बघत होतो त्याचं चालू असलेलं. तेवढ्यात एक पोलिसांची गाडी आली मागून, जीप, आणि त्यांनी मतीनला बोलावलं इकडे म्हणून. तर आम्हाला काही कळलं नाही की काय झालं. आणि ती जीप असताना मग तो आला वापस आणि तो असं सांगत होता की ते पोलीस म्हणे याच्यासाठी आले होते चौकशी करायला की इथे हे शाळेच्या बांधकामासाठी जे लोखंड पडलेलं दिसतं हे तर चोरून तर नाही आणलेलं कुठे, त्याची चौकशी करायसाठी म्हणून ते आले होते. की आणि विचारणं असं की हे चोरून आणलेलं आहे का, तू कुठून उचलून आणलेलं आहे का. तो म्हणे बा माझ्याकडे डोनेशनच्या पावत्या आहेत, लोकांचे लेखी आहेत, सगळे कॅश मेमो आहेत, हे सगळे. म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमधनं झगडत हे सगळं काम करायला लागते. तर तो एक मैत्र मांदियाळी खूप चांगला ग्रुप आहे. मला साठी डॉक्टर कावलकर मागे आपण बोललो पण होतो की असं यवतमाळमध्ये पण जर सुरू करता आलं की नॉमिनल एक 100-200 रुपये महिना ज्यांना शक्य आहे त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करायचा आणि कुठल्या तरी या परिसरातल्या एका संस्थेला जरा पुढे आणण्यासाठी मदत करायची त्या सगळ्यांना. आणि हे सहज शक्य आहे, होण्यासारखं काही फार अवघड नाही आहे. त्याची सुरुवात जर आणखीन आपल्याला या बाकी सगळ्या उपक्रमांच्या सोबत करता आली तर मला साठी खूप चांगलं होईल ते. संतोषच्या या सगळ्या प्रवासामध्ये आता जरा आपण प्रीतीला बोलावूया. आहे का प्रीती इकडे? असेल तर त्यांना भेटला आणि असा जावई निवडण्यासाठी आपली पोरगी तयार झाली. म्हणजे खरं तर प्रीती तू बोल आता जरा. माहेर आहे तुझं आता, पहिल्यांदाच जरा तुम्ही जोडीने आलेले, जरा बोला की थोडंसं. मी आता काही पण बोलू शकते, तू माहेर आहे आता, तुझं काही प्रॉब्लेम नाही. असा माहेर आहे म्हणूनच काय बोलू सुचत नाही. बेसिकली तू निवडला याला जोडीदार म्हणून आयुष्याचा, तेव्हा काय होतं तुझ्या डोक्यात आणि आता मागच्या 3.5 वर्षाच्या प्रवासात काय दिसतंय तुला? काय चॅलेंजेस होते, काय होतं? ज्यावेळेस मी याला निवडलं त्यावेळेस मी ह्याला नव्हतं निवडलेलं, ह्याच्या कामालाच निवडलेलं होतं. ॲक्च्युली मी लग्नासाठी वगैरे त्याला कधीच म्हटलेलं नव्हतं. मी पहिल्यांदा इथे घाटांजीमध्ये रसिकाश्रय आहे, तिथे चलो युवा कुछ कर दिखाए असं वर्षातून जुलै महिन्यात 3 दिवसाचं शिबिर असतं. माझी लॉची नुकतीच एक्झाम झालेली होती आणि मी फ्री होते. माझ्या सिनियरनी मला म्हटलं की तिथे शिबिर आहे तर आपण जाऊया. तर मग आईला विचारलं, बाबांना विचारलं, बाबा म्हणे जा 3 दिवस रिलॅक्स आहेस. तर मग मी गेली, तिथे याची अशीच प्रगट मुलाखत होती आणि ती मी ऐकली. मग त्यावेळेस ज्यावेळेस मी ऐकलं हे की 18 वर्षाचा मुलगा 7 मुलांना सोबत घेऊन असं काही करू शकतो. आम्ही बहीण भावंड ज्यावेळेस विचार करायचो त्यावेळेस असा विचार करायचो की आधी कमवू, शिकवू, स्टेबल होऊ, नंतर मग असं काहीतरी 2 मुलं 3 मुलं ॲडॉप्ट करून मग त्यांचं शिक्षण करू. माझे चुलते आहेत ते गरीब परिस्थितीतले, त्यांचे मुलं ते शिकवायचे.
आणखी असेच परिचयातले दोघं चौघं होते जे गरीब परिस्थितीतले आणि त्यांना शिक्षण नाही मिळत आहे असं दिसत होतं. त्यांच्यासाठी करायचं, त्यांना शिकवायचं असं मनात होतं. पण ज्यावेळेस ह्याची मुलाखत मी ऐकली त्यावेळेस असं विचार केला की अरे हा तर काहीच विचार केलेला नाही यांनी की आपण स्वतः डिपेंडंट आहे की काही, की सहजरित्या करू शकला तो. हां, अडीअडचणी तर आल्या पण त्याही त्यांनी मात करू शकल्या. त्यावेळेस तो म्हणत होता त्या मुलाखतीमध्ये की मॅनपॉवर त्याच्याकडे कमी आहे. मग मी विचार केला की मी का ती मॅनपॉवर होऊ शकत नाही, मी का ते करू शकत नाही. म्हणून मग मी महिन्याभरानंतर फ्रेंडशिप डेच्या दिवशी पहिल्यांदा याचा मला मेसेज आला. त्याच्या आधी त्या महिन्याभरात मी माझ्या घरच्यांना विचारलेलं 2दा की आई बाबा भाऊला सुद्धा विचारलं की असा असा मुलगा आहे, असं असं काम करतोय, तर त्याच्याकडे मॅनपॉवर कमी आहे आणि मला ती इच्छा आहे करायची, मी करू का. तर घरचे म्हणत होते अगं सगळ्यांना असं वाटतं शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात, तू मुलगी आहे, तुझी सेफ्टी सिक्युरिटी, एवढ्या लांब कसं पाठवू, तू लाडात वाढलेली, तू कधी बाहेर नाही पडलेली, असे खूप सगळे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले. आणि मला काय बोलावं कळालं नाही. पण ज्या दिवशी पहिल्यांदाचा फ्रेंडशिप डेच्या दिवशी मेसेज आला मी त्याला लगेच कॉल केला आणि त्याला म्हटलं संतोष मला तुझ्याकडे, सर म्हटलं होतं मी त्यावेळेस त्याला. तर तो म्हणाला माझ्याजवळ कुठली पदवी नाही आहे, मला सर नको म्हणू, संतोष म्हण. माझ्यासाठी तो आत्ताही आणि तेव्हाही आयडॉल होता. तर आयडॉलला एकदम संतोष कसं म्हणावं मला खूप अवघड गेलं. अगदी लग्नाची मागणी घातली तोपर्यंत मी त्याला संतोष कसं म्हणावं जड जायचं मला, म्हणू नव्हती शकत. पण मग त्या दिवशी मी त्याला म्हटलं की बाबा मला असं असं तुझ्यासोबत काम करायची इच्छा आहे. तर तो मला म्हणत होता तू काय करतेस. मी म्हटलं मी लॉ करत आहे. तो म्हणे लॉ पूर्ण कर आणि नंतर ये. त्याला असं वाटलं की माझी इच्छा तेवढी हे ना, म्हणजे माझी इच्छा नाही आहे सध्यापुरती, ऐकलं आहे मी त्या भारात आहे त्याच्यामुळे मला तसं वाटत असेल. पण मी तरी त्याला म्हटलं मी घरी ऑलरेडी विचारलेलं आहे, घरच्यांचा नकार आहे, मी पळून येत आहे, मला तुझ्याकडे आयुष्यभरासाठी छत दे, 2 वेळेचं जेवण नसले तरी चालेल, जेव्हा असेल तेव्हा खात जाईल, आणि वर्षातले 2 ड्रेस असले ना तरी भरपूर झाले, असं त्यावेळेस मी त्याला म्हटलेलं. तर म्हणे ठीक आहे तू तुझं लॉ पूर्ण कर आणि नंतर ये. आणि मग मी असंच त्याला रोज विचारत जायची हो ना पिल्लू की मला ती पण पहिल्यांदाच ऐकत असेल अशी कहाणी जरा पब्लिकली. मी त्याला विचारायचे नेमकं मला कुठली कामं करावं लागेल, काय करावं लागेल, मला काय येता आलं पाहिजे, असे बरेचसे प्रश्न मी त्याला विचारायची. त्यांनी सांगितलं होतं त्याचं मातीचं घर आहे, चूल आहे घरी, विहिरीचं पाणी शेंदावं लागेल. तर मी म्हटलं एवढं सगळं मला येत नाही पण मी शिकून घेईल. नंतर त्यांनी असंच बोलता बोलता एक दिवस विचारलं प्रीती आपल्याला एकच काम एकाच छताखाली करायचं आहे आणि समाजाकडूनच ते काम आपल्याला करायचं आहे, समाज सोबत घेऊन करायचं आहे. तर एका छताखाली मुलगा आणि मुलगी असं राहणं समाज पसंत करणार नाही, त्यामुळे आपण त्याला एक नाव का देऊ नये असं त्यांनी मला विचारलं. मी पेचात पडले की एवढ्या मोठ्या माणसासमोर, माझ्यासाठी मोठाच माणूस, एवढ्या मोठ्या माणसासमोर मी कशी लग्न करू, मी किती छोटी आहे, तो एवढं महान काम करतोय, मी तर काहीच नाही. 2 दिवस त्याला विचार करायला वेळ मागितला आणि मग नंतर ठरवलं अरे सोबतच काम करायचं आहे ना, मग त्याला नाव का देऊ नये. त्याच्यामुळे मग मी त्याला होकार दिला आणि ती फक्त 3 अटी टाकल्या होत्या. एक, माझं शिक्षण लॉ पूर्ण झाल्याशिवाय लग्न नाही करायचं. दुसरं, माझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर लग्न करायचं. तिसरं, मागणी घालायला त्यांनी घरी यायचं. पण या 3 अटीमधली एकही अट पूर्ण झालेली नाही. मी फायनल इयरला असतानाच लग्न झालं. बहीण MD करते आहे त्याच्यामुळे तिचंही लग्न झालेलं नाही आणि मागणी घालायला तो आलेला नाही, मलाच सगळं करावं लागलं. आणि आमचं लग्नही 3दा झालं. म्हणजे आम्ही असं ती आली होती गेवराईला,
चांगला दिवस होता. म्हणजे तिचा त्याच्या 11/11 असं आली. 11/11 असं डेट होती. 11 तारखेला 11वं वर्ष असं सगळं काही होतं. मग म्हणलं चला आपण मग परवाच लग्न करून टाकूया. मग काय लगेच गेलो आम्ही सोनाराकडे. तिथून मंगळसूत्र वगैरे घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता म्हणजे आतमध्ये पोहोचलो आम्ही. एक बीडच्या ठिकाणी मंदिर वगैरे आहे त्या ठिकाणी गेलो आम्ही. अलार्म लावला 11:11 असं याच्यातला आणि बस तिथं मंदिरात ते वाजलं की लगेच दोघांनीच लग्न केले. ज्यावेळेस झाडाखाली बसलो होतो, झाडे अगदी एवढंच होतं. आईबाबांना ज्यावेळेस मग प्रीतीने सांगितलं, आईबाबांना मान्य नव्हतं. ते म्हणले अधिकृतरित्या पाहिजे. मग परत आम्ही रजिस्ट्रेशन केलं. मग परत जिल्हाधिकारी कार्यालयात लग्न झालं. परत मग बाकीचे लोकांचं सांगणं आलं की तुम्ही असं कसं लग्न केलं, आम्हाला तर कळवलंही नाही आहे, अशी प्रेमाची माणसं. मग परत त्यांच्यासाठी 18 मार्चला परत असं म्हणजे 3दा लग्न करण्यात आलं. फारच पक्क झालं म्हणजे ते आता. म्हणजे तिचा रोल खूप मोठा राहिला. कारण मी सतत बाहेर असतो त्याच्यामुळं मुलांची काळजी घेणं, मुलांच्या बारीकसारीक गोष्टी काय लागतात, काय कमी पडतं, काय जास्त होतं. सोबत काम करणारी लोक आहेत. तर शेवटी ती माणसं आहेत. आपण वसा घेतला आहे पण त्यांनी नाही घेतलेला. पण त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काम करून घ्यायला, त्यांना ती कामाची नेमणूक करून देणं, या सगळ्या बारीकसारीक गोष्टी आता ती पूर्णपणे पार पाडते. त्याच्यामुळं मला जे काही बाहेर फिरायला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मदत आणायला, कारण महिन्याभराकाठी आम्हाला जवळपास 1,00,000-1,15,00,000 रुपये खर्च येतो. तर तेवढं अमाऊंट म्हणजे तेवढी एक दानराशी ती उभी करावी लागते. म्हणजे त्याच्यात आर्थिक स्वरूपाचं असेल किंवा वस्तू स्वरूपाचं असेल, असं दुहेरी हे करावं लागतं. ती त्या ठिकाणी मुलांना आणि ऑफिसचं सगळं काम सांभाळते. त्याच्यामुळं मला खूप मोठी मदत मिळते आणि मी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांसमोर जाऊन व्यक्त होऊ शकतो किंवा त्यांच्याकडनं मदत मिळू शकतो. तेव्हा तिचा माझ्या इतकाच रोल होता. पण जेव्हा जसं मी या गाड्याकडे ओढल्या गेलो किंवा जास्त गुरफटत गेलो, त्यामुळं माझं ते विश्व जे होतं ते वेगळंच पडलं आणि मी सगळ्या व्यवहारिक जगामध्ये गुंतत गेलो. तर आता प्रीती त्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी मुलांच्या पूर्ण करते. तर मी माझे जे काही म्हणजे हे अपूर्ण गोष्टी होत्या मी ते प्रीतीच्या रूपानं पूर्ण करतो आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे तिचं खूप मोठं योगदान आहे त्यात इथं मुलांसाठीचं. या सगळ्यांमध्ये प्रीतीच्या आईबाबांचा पण खरं मोठा वाटा आहे की अशा माणसाला मुलीचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये पाठीशी असणं. सगळंच इनसिक्युअर्ड ना, काही कुठली सिक्युअर्ड जॉब नाही, काय होईल हे पण माहिती नाही आणि एवढे सगळे 35-40 मुलांचा खटला. तर अशा घरात आपल्या मुलीने जो काय निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी असणं. प्रीतीचे आईबाबा आहेत या हॉलमध्ये, थोडंसं जरा उभं राहिलं तर सगळ्यांनी आपण जरा टाळ्या वाजवून त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि कौतुक करूया. माझं लग्न असं झालं, बीडला जाऊन लग्न केलं आम्ही. तर इथे सगळ्या सोसायटीत आमच्या नातेवाईकात असं वाटायचं की मी पळून जाऊन लग्न केलं. आणि नेमकं नातेवाईकांना किंवा घरात शेजाऱ्यांना हे नव्हतं माहिती मी कुण्या व्यक्तीशी केलं, कशासाठी केलं, हे बाकी ह्याचं काहीच घेणं देणं नव्हतं त्यांना. त्यांनी फक्त एवढं डोक्यात घेतलं होतं की हिने पळून जाऊन लग्न केलं. मोठी बहिणीचं लग्न नाही झालेलं, भावाचं नाही झालेलं आणि हीच लहान उठून पळून गेली. आईचे संस्कार चांगले नसतील पण तरीही माझी आई खंबीर राहिली. सगळ्या नातेवाईकांना तोंड दिलं, शेजाऱ्यांना दिलं आणि आता तीच शेजाऱ्यांना घेऊन आलेली. वा, खरंच कौतुक करायला पाहिजे तुझ्या आईचं निश्चितपणे. कारण हे सगळं एवढं सांगितलं की आई संतोषचा इथे कार्यक्रम आहे बरं. तर तिला इतका आनंद झाला, तिने लगेच फोन केला, इकडे तिकडे बोलवून घेतलं आणि एवढ्या घाईत आली. थँक्यू आई. आता तू सगळी ही जबाबदारी बरोबरीने सांभाळते एवढ्या सगळ्या मुलांची. म्हणजे तेव्हा तो तुझा आयडॉल होता, आजही तुझा आयडॉल आहे. पण आता जर आयडॉलच्या जवळ गेल्यावरती काय म्हणतात ना, बरेचदा जवळ गेल्यावरती बऱ्याच गोष्टी दिसतात. असं मी म्हणणार नाही, तर दोन्ही गोष्टी असू शकतात आहे. तर आत्ता काय तुला दिसते, म्हणजे त्यावेळेसची जी संकल्पना होती आणि आत्ता प्रत्यक्षामधली जे काय तुला दिसते ते?
मी लग्नाच्या आधी जो विचार केलेला जे कामात ते पूर्णपणे भावनिकरित्या केलेला. भावनाच म्हणजे मुलांसाठीचं करावं लागेल, मुलांसाठीचं करावं लागेल, मुलांसोबत करावं लागेल. पण ज्यावेळेला आता मी लग्न केल्यानंतर ते म्हणजे त्यात पडले, त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की मला मुलांना बाजूला ठेवावं लागतं आणि पहिले ऑफिशियल गोष्टी आणि डोनर्स, व्हिजिटर्स ह्यांना महत्त्व द्यावं लागतं. मला एक मूल आजारी पडलेलं असतं, त्याच्याकडे जास्त लक्ष देता येत नाही. पण पाहुणा आला आहे, घरात कुणी नाही आहे, तर पहिल्यांदा त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. किंवा ऑफिशियल कुठलं काम असेल, मुलांकडे दुर्लक्ष होतं त्यावेळेला आणि ऑफिशियल गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. ह्याला तर म्हणजे ह्याचं तर असं झालं आहे की मुलांसाठी वेळच देता येत नाही. सगळ्यांना म्हणायला म्हणतोय की मुलांसाठी काम करतोय तो खरंच मुलांसाठी, पण त्याला म्हणजे वडिलांचं कसं होतं, सकाळी 8 वाजता जातात आणि रात्री 10-11 वाजता घरी येतात. पण त्याला तो दिवस बाहेर जातो, महिन्यातले अक्षरशः 15-20 दिवस तो बाहेर असतो मॅक्सिमम, आणि उरलेल्या 10 दिवसातही त्याला तिथला पसारा सांभाळायचा असतो. मुलांकडे हवं तसं वेळ देता येत नाही. मग कधी कधी असा विचार पडतो, अरे आपण करतोय ज्याच्यासाठी त्यालाच का वेळ देता येत नाही, असं होतं. तुम्हा सगळ्यांना गेब्रायला येण्यासाठी निमंत्रण देतोय. निमंत्रण यासाठी म्हणतो की सासरची लोक आहेत म्हणून, नाहीतर अगदी हक्काने तिथे या. कारण ती मुलं कुठं ना कुठं तरी आपल्या भावनेशी म्हणा किंवा आपल्याच या देशाचे नागरिक आहेत किंवा आपली कुठली तरी लांबचे नातेवाईक आहेत, या भावनेतून ती आपलीच नातलग आहेत. जसे आम्ही त्या ठिकाणी एक आईवडिलाच्या नंतरची भूमिका पार पाडतोय, तसंच तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे लांबचे नातेवाईक म्हणा किंवा कुणीतरी जवळचा मित्र म्हणून या. तिथं मुलांसोबत 2 दिवस राहा, त्यांच्यासोबत तुमचे अनुभव शेअर करा किंवा त्यांचं विश्व जे काही आहे ते जाणून घ्या. तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यातले ते एक अविस्मरणीय क्षण असतील असं मी या ठिकाणी सांगतो. आणि मला या ठिकाणी सरांनी बोलवले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आत्ता आपण दुसरं रवीशी थोडंसं बोलूया. मी तसंच रवीची ओळख करून दिलेली. रवी लातूरवरनं आलेला आणि 70 HIV पॉझिटिव्ह मुलांचा मायबाप. त्यांनी निर्णय घेतला लग्न नाही करायचं असं सगळं. तर रवी जरा तुझी पार्श्वभूमी थोडक्यात आणि हे जे 2 मेजर टर्निंग पॉईंट तुझ्या आयुष्यात आले ते त्याच्याबद्दल सांग आणि मग सेवालयाच्या कामाकडे येऊ आपण. जावई बापूंचा सगळ्यांना नमस्कार. अमरावतीमध्ये कार्यक्रम झाला, त्यानंतर नागपूरमध्ये आज सकाळी कार्यक्रम झाला आणि तुम्हा सगळ्यांना पाहून असं वाटलं की यवतमाळमध्ये खूप लोक बिघडलेले आहेत. कारण संख्या खूप आहे, बिघडणाऱ्यांची संख्या खूप आहे. आम्ही ज्यावेळेस लहानाचं मोठा होत होतो त्यावेळेस कुटुंब खूप चांगलं बघायचं, पण ज्यावेळेस मी निर्णय घेतला हे काम करण्याचा त्यावेळेस माझं कुटुंब, आसपासचे नातेवाईक, समाज खूप बिघडला असं म्हणायचे. आणि आम्हाला हे संतोषला सरांनी एकत्र केलं आणि सर अगोदर बिघडले म्हणून आम्ही नंतर बिघडलो. आणि हे जर बिघडणारी संख्या आपल्या देशात नसती तर देश स्वातंत्र्य झाला नसता. ते तरुण त्यावेळेस बिघडले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. असो, मी रवी बापटले, उदगीर तालुक्यातलं एक धोंडीप्रगा या गावचं आहे, कर्नाटक सीमेवरती छोटंसं गाव. तिथं माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. 8वीला मी लातूरला, मोठ्या भावांनी मला लातूरला बोलवलं शिकण्यासाठी. 8वीला असताना मी स्काउट गाईड घेतलं होतं. मोठ्या भावांनी छान मला एक ड्रेस घेतला आणि त्यावेळेस मी एक स्वप्न पाहिलं की आपण आता सैन्यात जायला पाहिजे. त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केला. त्यानंतर 10वीला असताना मी कराटे, एक 3.5 वर्ष मी कराटे केले. त्यानंतर BAला असताना NCC केली आणि भरतीसाठी सोलापूरला ग्राउंडवरती उतरलो. त्यावेळेस माझी उंची कमी पडली. त्याच वेळेस माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस, त्या दिवशी माझी भरती नाही झाली आणि माझं स्वप्न पूर्ण थांबलं तिथं.
त्यावेळेस असा मी निर्णय घेतला, जे काम जाऊन मला सीमेवरती करायचं होतं ते काम समाजात राहून समाजासाठी करायचं आणि त्याच्यासाठी पनिशमेंट म्हणून लग्न नाही करायचं. मी वयाच्या 22व्या वर्षी ठरवलं. त्यानंतर अनेक मार्ग समोर होते शिक्षणाचे, पण पत्रकारिता थोडंसं ग्लॅमर होतं, त्यातनं आपण समाजासाठी काही करू असं मला वाटलं. मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये BJला प्रवेश घेतला. कमवा शिका योजनेतून काम करून मी मास्टर ऑफ जर्नलिझम पूर्ण केलं. त्यानंतर 2000 साली लातूरला आल्यानंतर लगेच नोकरी मला मिळाली. दैनिक संचार, सोलापूरचा संचार, त्या पेपरमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी रुजू झालो. हे 2-3 वर्ष हे चालू असतानाच MIT जर्नलिझम, MIT विदा कराडांचे एक संस्था आहे लातूरला, त्यांनी जर्नलिझम कॉलेज सुरू केलं आणि त्यांनी बोलवलं की प्राध्यापक म्हणून. आणि 2 वर्षापूर्वी सेवालयात आली आणि आत्ता 12वी झाली, 80% मार्क मिळवले आणि आता वकिलीला तिने लॉला ॲडमिशन घेतली, ती वकील बनणार आहे. या सगळ्या ह्याच्यात HIV विषयी मुलाविषयी मी बोललोच आहे, पण HIV विषयी खूप गैरसमज समाजात आहेत. आम्ही 24 तास त्यांच्यासोबत राहतो. मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की सोबत राहिल्यानं, सोबत जेवल्यानं, एकत्र बसल्यानं HIV अजिबात होत नाही. असं असतानासुद्धा जो विरोध मी त्या ठिकाणी बहिष्कृत आयुष्य जगतो, मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जातो ते सौकारांना सांगतो. एक गोष्ट ज्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे ती काळजी न घेता वेगळ्याच ह्याच्याने आपण त्याचं प्रदर्शन करत असतो. ज्या देशामध्ये HIV वाढणार नाही असं म्हटलं गेलं की विचारवंत समाजसेवक सगळे असं म्हणाले की आपल्या देशामध्ये HIV वाढणार नाही. त्याला कारण असं होतं की आपली संस्कृती महान आहे आणि HIVचा संबंध लैंगिकतेशी येतो. लैंगिकता ही चारित्र्याशी जोडली जाते. चारित्र्याला आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. त्यामुळं असं म्हटलं गेलं की आपल्या देशामध्ये HIV वाढणार नाही. पण 1986 पासून 1980 पासून 2015 आता वर्ष सुरू झालं आहे. किती HIV ग्रस्त रुग्ण असतील ही संख्या सांगणं खूप कठीण आहे, पण आपण असं गृहीत धरू की 1 डिसेंबर हा जागतिक एड्स निर्मूलन दिवस असतो. त्या दिवशीचा वर्तमानपत्र तुम्ही काढा आणि त्यातली आकडेवारी तुम्ही पहा. ही माझी मनाची आकडेवारी सांगत नाही, त्या दिवशीचा आकडेवारी पहा. 0.70 प्रत्येक राज्याची आकडेवारी आलेली असते. 0.50, 0.60, 70 अशी आकडेवारी. 0 ही फक्त शासकीय रुग्णालयातली नोंदलेली आकडेवारी असते, पण प्रायव्हेट रुग्णालयात गेलेल्या त्यांची नोंद नसते. मग आपण असं गरज 0 फक्त 30% धरूया, तरी प्रत्येक राज्याची त्या ठिकाणी 1% किमान रुग्णांची संख्या आहे. म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी असेल तर आपल्या देशामध्ये 101,25,00,000 हे रुग्ण आहेत. आणि मी सांगत नाही, मेडिकल सायन्स सांगतं आहे की एकासोबत 5, तो आला, त्याची पत्नी आली, त्याची मुलं आले, एकासोबत 5 रुग्ण धरा. आणि त्याच्यामध्ये तरुणांची संख्या किती आहे? म्हणजे 1,25,00,000 रुग्ण आहेत. त्यातलं आपण गृहीत धरू की 15 ते 35 वयोगटामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. 85% रुग्ण हे 15 ते 35 वयोगटातले आहेत. मुळात हा तरुणांचाच आजार आहे. तर त्यातले आपण असं गृहीत धरू की 25,00,000 युवकांनी विवाह केला आहे 30 ते 35 वर्षातले. पण आजही 15 ते 30 वयोगटातले किमान 1 कोटी तरुण मुलं मुली आपल्या समाजात आहेत आणि आपल्या अवतीभोवती फिरत आहेत. ते HIV सह जगत आहेत आणि कोणाच्या कपाळावर लिहिलं नाही हा HIV ग्रस्त आहे. म्हणजे माझी बहीण, माझी मुलगी द्यायची तर मी कुठल्या मुलाला देऊ? त्याचं काय पाहू? तो श्रीमंत आहे, त्याला खूप चांगली नोकरी आहे, तो खानदानी आहे, हे पाहतो मी. आणि तो मुलगा कसा ओळखणार? आणि तो जर HIV ग्रस्त असेल तर मी माझी मुलगी, माझी बहीण देत नाही. हे कळण्यासाठी आपल्याला त्या मुलाची, त्या मुलीची रक्ताची चाचणी व्हावी लागते. आम्ही ज्या कॉलेजमध्ये जातो, जिथं जातो, कळकळीची विनंती करून सांगतो की तुम्ही बाबावर, ज्याच्यासाठी आपण कुठल्याच गोष्टीची कॉम्प्रोमाइज करत नाही, पण जिथून आयुष्याची सुंदर सुरुवात होणार त्याच वेळेस कॉम्प्रोमाइज करतो आणि छोटीशी चूक पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आणि सर्वाधिक फटका भगिनीनं तुम्हाला बसतो आहे. सर्वाधिक दोष नसताना सर्वाधिक फटका आज ग्रामीण भागामध्ये खूप वाईट अवस्था आहे. एखादी मुलगी आली आणि तो मुलगा 4-5 वर्षानंतर HIV तो मुलगा गेला, त्यावेळेस पहिल्यांदा तिला दोष दिला जातो आणि त्यातून जन्माला येणारी 2-3 मुलं, त्याच वेळेस तू पांढऱ्या पायाची घरात आली म्हणून माझं सोन्यासारखं लेकरू गेलं असा आरोप त्या मुलीवर सुरुवात होते. त्यानंतर जी तिची अवहेलना सुरू होते, ती आयुष्य शेवटीपर्यंत अवहेलना सुरू होते. आणि त्याच्यानंतरसुद्धा माझा अनुभव असा आहे की त्याला वडिलाकडले आईवडील सांभाळत नाही सर, आईकडले आईवडील त्या मुलीला सांभाळतात. त्यानंतर ते म्हणजे हे थांबण्यासाठी आम्ही कळकळीची विनंती करतो की आपले तरुण मुलं मुली त्यांचं HIV तपासूनच तुम्ही लग्न करा, तरच ह्या मुलांची संख्या कुठेतरी थांबेल आणि आपला एड्समुक्त भारत जे स्वप्न आपण पाहतो ते हळूहळू कुठेतरी थांबेल. अन्यथा ही जी चक्र आज जे समाजात 1 कोटी फिरत आहेत, मला सांगा आपल्या देशात एकतरी मुलगा एकतरी मुलगी मी HIV ग्रस्त आहे लग्न करणार नाही असं म्हटले का?
असं अजिबात नाही. प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी लग्न करतेच म्हणजे काय, ती एकमेकांची हत्या आहे. म्हणजे 1 कोटीचे 2 कोटी झाले आणि त्यांच्या पोटात जन्म घेणारी मुलं, म्हणजे तुम्ही बघा हे कसं वाढत चाललं आहे, हे कसं थांबणार आहे. आणि आज आपण असं म्हणायला नको हे आमचा प्रश्न नाही आहे, हा तुमचा प्रश्न नाही, असं म्हणायला काहीच हरकत नाही, म्हणजे कारण नाही आहे. कारण हा प्रत्येकाचा, आपला समाजाचा सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी आम्ही शासकीय पातळीसुद्धा भांडतो आहे की तुम्ही जसं 18-21 वर्ष कंपल्सरी केलं आहे तसं HIV टेस्ट कंपल्सरी करा, काहीच फरक पडणार नाही. तरी ते होत नाही. का होत नाही तर फार मोठं षडयंत्र याच्या पाठीमागं आहे. आज आपलं जग आपल्या तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाकडे पाहतं आहे, तर आपला तरुणांचा देश त्यांना ठेवायचं नाही आहे. आणि सर्वाधिक पैसा HIV ग्रस्तांसाठी परदेशातनं येतो. आणि त्यांनी असं आपल्या सरकारला धमकावलं आहे की तुम्ही जर हा टेस्ट केली तर आम्ही ती जी मिळणारी मदत आहे आम्ही मदत देतो आहे ते मदत थांबवू. त्याच्यासाठी आपलं सरकार करणार नाही. आणि मानवी हक्क आयोगाला पुढं करून हे कायदा होत नाही. कायदा होईल तेव्हा होईल, कायद्याचं बघू आपण. पण आज आपल्या घरी मुलाचे बहिणीचे लग्न होत आहेत. कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ते टेस्ट करूनच आपल्या मुलांचे लग्न लावा. आणि आम्ही जिथे जिथे जातो खूप कौतुक होतं आहे, खूप कौतुकाचे शब्द, पण आम्ही कौतुकाचं काम जे करतो आहे असे काम समाजात उभे राहू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं आहे. कारण सेवालय असो किंवा संतोष सहारा अनाथालय असो, या अशा संस्थेची गरज समाजाला नाही आहे. म्हणजे हे काय समाजाचं भूषण नाही आहे. म्हणजे असे अनेक काम आत्ता यवतमाळकरांनी जे छान काम करत आहेत ते कामाच्या तुलनेत आमचं काम भूषण अजिबात नाही. ह्याचं कौतुक व्हायला पाहिजे. आमचं कौतुकाचं काम अजिबात नाही. जे समाजात जे चंगळवाद वाढत चालला आहे त्याचं प्रतीक सेवालय आहे असं म्हणणाऱ्यापैकी माझी प्रार्थना जर असेल तर सेवालयासारख्या संस्था समाजातून बंद पडायला पाहिजेत. तोच खरा आपल्यासाठी चांगला दिवस राहील. आणि हे बाबा आमटे म्हणायचे नेहमी की आनंदवन ज्या दिवशी बंद होईल तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस असेल. आनंदवन वाढावं हे नाही आहे, ते बंद व्हावं. वृद्धाश्रमाची गरज आहे. वृद्धाश्रम ज्या दिवशी बंद होतील तो सगळ्यात चांगला दिवस असेल. पण तीच भूमिका रवीने मांडलेली आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि हे दोघंही त्या मुलांसोबत राहतात 24 तास 365 दिवस. असं नाही की फक्त व्यवस्था उभारून दिली आणि असे सगळी करतंय. आणि रवी म्हणतो की त्याला तेव्हा 2.5-3 लाखाचं पॅकेज होतं वर्षाचं, आता त्याचा महिन्याचा खर्च 1.5 लाखाच्या पुढे आहे. 18 लाखाचं पॅकेज आहे त्याचं आत्ता नोकरी सोडल्यानंतर. मला असं वाटतं. आणि शासकीय कुठलीही मदत तो घेत नाही, सगळ्या जनाधारित काम आहे त्यांचं सगळं पूर्ण 100% हे सगळ्या प्रोसेसमध्ये. सोनू आज या ठिकाणी आलेली आहे. मला असं वाटते सोनूशी आपण जरा बोलूया. सोनू जरा तू सांग, जरा तू काय करतेस आणि काय करायचंय तुला पुढे जरा. मी आज यवतमाळच्या वकिलाच्या खुर्चीवर बसले आणि भविष्यात मी वकीलच होणार आहे. मी सोनू आत्ता कॉमर्सने 12वी 80% घेऊन उत्तीर्ण झाले आणि मी आता लॉ करते आहे. मी मूळची पुण्याची आणि 1 जुलै 2013 हा माझ्या आयुष्यातला एक दुःखाचा दिवस, जो की त्या दिवशी मला समजलं की मला असा आजार आहे म्हणून. पण मला असं वाटत होतं की मी काहीतरी करावं, म्हणून मी 2 जुलैला सेवालयात आले. सेवालयात आल्यानंतर सेवालयातील मुलांना पाहून मला प्रेरणा मिळाली. एक जगण्याची एक रीत समजली आणि त्या दिवसापासून मी त्या मुलांकडे पाहून आज आनंदी आहे. खरं तर 12 वर्षाचा छोटासा येनकोशी बिघडला म्हणून आज मी बिघडले. 12 वर्षाचा येनकोशी दक्षिण आफ्रिकेतला, जो मुलगा तुमच्यासारखाच होता, परंतु त्याचं दुर्दैव म्हणजे तो एड्सग्रस्त होता आणि एड्समुळे त्याचे आई बाबा
एनकोशी लहान असतानाच मरण पावले. त्यानंतर दुसऱ्या आईबाबांनी एनकोशीचा सांभाळ केला. ज्यावेळेस एनकोशी 6 वर्षांचा झाला, त्याचे सगळे मित्र शाळेत जात होते. त्याला वाटलं मीही शाळेत जावं, पण एनकोशीला शाळेत प्रवेश नाकारला, कारण एनकोशीला एड्स होता म्हणून. एनकोशी त्याला वाटलं की सगळे मित्र शाळेत जात आहेत, मग मी का जाऊ नये. म्हणून एनकोशीने 6व्या वर्षीच आंदोलन सुरू केलं आणि त्याचं आंदोलन इतकं गाजलं की त्या बालहट्टापायी त्या दक्षिण आफ्रिकेतील सरकारला झुकावं लागलं आणि एनकोशीला शाळेत प्रवेश मिळाला. छोट्याशा एनकोशीला वाटलं की मला शाळेत प्रवेश मिळाला, पण माझ्यासारखी या देशात, या जगात किती मुलं असतील जी की या आजारामुळे शाळेपासून वंचित राहत आहेत. ते एनकोशीने त्याच दिवशी ठरवलं की मी आजपासून या मुलांसाठी आणि त्यांच्या मातांसाठी काम करीन. त्या दिवसापासून एनकोशी एड्सविषयी जागृती करण्यासाठी जगभर फिरला, पण त्याचं दुर्दैव की तो 12 वर्षाचा असताना मरण पावला. मला असं वाटतं की एनकोशीचं काम अपूर्ण आहे आणि ते मी पूर्ण करावं. म्हणून आज एड्सविषयी जागृती करण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरते आणि खऱ्या अर्थाने मी यवतमाळला पहिल्यांदाच आले. तो छोटासा एनकोशी एवढं करू शकतो, मग मी का करू नये. त्यावेळेस काही औषधं वगैरे नव्हती, म्हणून एनकोशी 12 वर्षापर्यंतच जगला. पण आता खूप काही औषधं निघाली आहेत, म्हणून मला वाटतं मी हे हाती घेतलेलं काम पूर्ण करू शकेन. आणि लहानपणापासूनच मला वक्तृत्वाची आवड आहे, म्हणून मी ठरवलं की यातून काही करता आलं तर ठीक आहे. आयुष्य समोर असताना जगणं फार सोपं असतं, पण ज्यावेळेस आपल्यासमोर मृत्यू असतो त्यावेळेस जगणं फार कठीण होऊन जातं. आणि त्याहीपेक्षा ही मुलं मृत्यूला सोबत घेऊन जगतात आणि ज्यावेळेस ही आजारी पडतात त्यावेळेस त्या मृत्यूवर विजय मिळून ती मुलं जिंकतात आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा तो मृत्यूवर मिळवलेला विजयाचा आनंद तो खूप काही आपल्याला प्रेरणा देऊन जातो. खरं तर मला असं वाटतं की संपणार आहे जीने हे मला माहीत आहे, संपणार आहे जीने हे मला माहीत आहे, चालताना अंत व्हावा यात माझी जीत आहे, चालताना अंत व्हावा यात माझी जीत आहे. आज प्रत्येक माणूस हा मृत्यूला घाबरतो, परंतु आम्ही मृत्यूला सोबत घेऊन जगतो. आणि मला वाटतं की संकट हेच जीवन आहे आणि हेच आपल्याला काहीतरी करू देणार आहे. मी एके दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक पुस्तक वाचत होते आणि त्यात असं लिहिलं होतं की लहान मुलं आणि तरुण हे देशाचे भविष्य असतात आणि तेच आपल्याला उद्याच्या जगण्याची आशा दाखवतात. हा आजार मुळात तरुणांचा आजार आहे आणि आमच्यासारखी मुलं या देशात किती असतील. मग मला असं वाटतं की जर लहान मुलं आणि तरुणच जर ह्या आजारात गेले तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी लिहिल्याप्रमाणे ते काय उद्याच्या भविष्याची आशा असणार आणि ते काय आपल्याला उद्याच्या जगण्याची आशा दाखवणार. त्यांनी पुढं असंही लिहिलं होतं की 2020 साली जर भारताला पूर्ण विकसित व्हायचं असेल तर त्यांना तरुणांच्या खांद्यावर आरूढ व्हावंच लागेल.
जर तरुणांनी अशा वेगळ्या वाटेवर चालायला सुरुवात केली तर जी काही लोक आहेत ते त्या तरुणांवर कसा विश्वास ठेवणार, त्या तरुणांच्या पावलावर पाऊल ठेवून कसे चालणार. आपला भारत देश 2020 साली कसा विकसित होणार. तर माझी एक विनंती आहे की ज्यावेळेस हे तरुण वर्ग किंवा तुम्ही जे कोणी असाल, लग्न करतेवेळी HIV चाचणी करूनच लग्न करावी. आणि मला वाटतं की आयुष्यात खूप काही करण्यासारखं असतं. आपण फक्त मार्क्स मिळून नाही करू शकत. आपल्याला परीक्षेत अपयश येतं किंवा आपल्याला घरामध्ये आईवडील रागवतात, मग आपण निगेटिव्हली विचार करतो आणि दुसऱ्या वाटेवर चालतो. आपल्या मनात आत्महत्येचा विचार येतो. पण मला वाटतं की आपल्याला 10 यश आपल्याला जेवढं शिकू शकत नाही तेवढं एक अपयश शिकून जातं. त्यामुळं अपयश आल्यावर कधीच खचून जायचं नाही. संकटाला नेहमी तोंड देत राहायचं. आणि खऱ्या अर्थाने यवतमाळला आल्यानंतर मला खूप आनंद झाला. माझ्या सेवालयात यवतमाळचीच एक मुलगी आहे जी की माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आणि आज मी तिच्या गावी येऊन मी स्पीच देते. मला फार आनंद होतो आहे. मला वाटतं सगळ्यांनी मराठवाड्यात आल्यानंतर सेवालयात आणि बालगृहामध्ये येऊन त्या मुलांना थोडासा आनंद द्यावा आणि त्यांचं जगणं थोडंसं जवळून पाहावं. आणि खरंच माझ्यासाठी किंवा या मुलांसाठी आयुष्यात एकदा तरी त्या ठिकाणी यावं आणि त्या मुलांसोबत खेळावं, एवढीच माझी अपेक्षा. धन्यवाद. सोनू जेमतेम 18-19 वय क्षण होणं, मी असं मानतो की एका अर्थाने दुर्दैवी पण आहे. जगण्याचे दिवस आहेत खरे आणि त्यावेळेस मृत्यूचा विचार करावा लागतो. दुसऱ्या बाजूने मला असं वाटते की सुदैव पण आहे हे, की निदान मृत्यूचं दर्शन तरी होते त्या निमित्ताने आणि त्याच्यामुळे आयुष्य खऱ्या अर्थाने जगता येते. आपल्यापैकी बहुतेक लोक मृत्यूला पडद्याआड ठेवण्याचा प्रयत्न करतो की त्याचं दर्शन नको, त्याचा स्पर्श नको आणि त्यामुळे आपलं जगणंच सुरू होत नाही. अगदी मरायचा दिवस आला तरी आपल्याला मृत्यू स्पर्श नाही करत. सगळ्या संतांनी असं म्हटलंय की खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर मृत्यू कायम डोळ्यापुढे असलं पाहिजे. म्हणजे हे मांडलं पाहिजे की आजचा दिवस कदाचित माझा शेवटचा दिवस असेल आयुष्यातला. असं असतं तर मी आज काय केलं असतं. मग छोट्या मोठ्या गोष्टींनी मी फ्रस्ट्रेट झालो असतो का शेवटच्या दिवशी? छोट्या मोठ्या गोष्टींनी आणखीन काहीतरी ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात करण्यासारख्या शेवटच्या दिवशी ज्या करायच्या असतात डोळे मिटण्यापूर्वी, त्या आज नाही करता येणार का? त्या उद्यावर का ठेवायच्या? उद्यावर का बरं सोडायच्या? उद्या कोणी सांगितलं उद्या मी असणार आहे म्हणून शिल्लक? आपण हे गृहीत धरून बसलेलं आहे की आजपर्यंत मी जिवंत आहे तर उद्या पण असणार आहे. मला असं वाटते की सोनूसारखी मुलं एका अर्थाने निश्चितपणे दुर्दैव आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांचा स्वतःचा काहीही दोष नसताना हे त्यांच्यावरती लादल्या गेलेली गोष्ट आहे. कुठेतरी पालकांची थोडीशी चूक झाली आणि त्याचे परिणाम म्हणून या सगळ्या मुलांना आयुष्यभर ते स्वीकारावं लागते. पण सोनूसारख्या मुली की ज्यांनी या आलेल्या संकटाला परत अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट केलं आहे आणि जगण्याचा स्वतःचा अर्थ, स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधण्यासाठी या आलेल्या संकटाचा उपयोग करून घेतला आणि केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांना पण तो जगण्याचा अर्थ कळावा यासाठी तिने जे सांगितलं उदाहरण दक्षिण आफ्रिकेतल्या त्या मुलाचं, ते त्याचं राहिलेलं अपूर्ण काम सोनूला पूर्ण करायचं आहे अशी तिची आकांक्षा आहे. मला असं वाटते की आपल्यापैकी अनेकांना मृत्यूचा अजून जाणीवच नाही आहे म्हणून आपण असे वागतोय जे काय करतोय ते. मृत्यू जर आपल्या डोळ्यापुढे दिसला आणि त्याची जाणीव असली तर मला वाटते आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल होईल. आजचा दिवस अगदी वेगळा असेल. आज जे मी करतो त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करत असणार आहे काहीतरी.
त्यामुळे एका अर्थाने हे दुर्दैवी पण आहे की 18-19व्या वर्षी असा विचार करावा लागणं, एका बाजूने सुदैव पण आहे हे एका अर्थाने हा विचार आत्ता या क्षणी मनात येणं आणि त्यामुळे आयुष्य बदलणं. बरेचदा आता सोनूची ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये असं आलं असेल, अरे रे बिचारी, थोडीशी कीव, सहानुभूतीची भावना आपल्या मनामध्ये येते आणि स्वाभाविक येते, काही फार चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण मला असं वाटते की आपण जरा ते फार अर्धवट आहे. आपण या नजरेने जर बघता आलं आपल्याला की कीव करण्याची अजिबात गरज नाही आहे. कीव जर करायचीच झाली तर ती आपल्याला आपल्या स्वतःची करायला पाहिजे. अरे मी आत्ता 50 वर्षाचा झालो तरी मला अजून मृत्यूचं दर्शन नाही झालेलं आणि म्हणून माझं आयुष्य हे असंच चाललेलं आहे नुसतं. कीव स्वतःची करायला पाहिजे. बरेचदा आपल्याला असं वाटते, अरे मग आपण काहीतरी मदत करायला पाहिजे, आपण लगेच देणाऱ्याच्या भूमिकेत जातो. मला असं वाटते आपल्याला घेणाऱ्याच्या भूमिकेत जायला पाहिजे. सोनूकडून आपण काय शिकायला पाहिजे की हे सगळं असताना ती ज्या आत्ता तिचं बोलणं आणि ते ज्या संथपणे शांतपणे ती या सगळ्या गोष्टींना सामोरं जाते आहे, मला असं वाटतं ते आपल्याला शिकायला पाहिजे तिच्याकडनं. त्यामुळे आपल्याला रिसिव्हिंग एंडला जायला पाहिजे, नॉट ऑन द गिव्हिंग एंड. आपण नेमकं लगेच देणाऱ्याच्या भूमिकेत जायला लागतो आणि ते फार अर्धवट आहे. मला असं वाटते घेणाऱ्याच्या भूमिकेत आपल्याला जायला पाहिजे. त्यामुळे अशा मुलांना साठी काही जर मदत करायची इच्छा झाली, मदत काय करणार आपण, कदाचित थोडी पैशांच्या स्वरूपात करू, म्हणजे ती गरज असते, निश्चितपणे असते. कदाचित आणखीन काही गोष्टी देऊ, वस्तुरूपात देऊ, कदाचित आपल्यापैकी आणखीन थोडी वरच्या लेव्हलची मदत थोडाफार वेळ देऊ. सोनूने जी अपेक्षा व्यक्त केली, संतोष आणि प्रीती पण जे बोलले की आमच्याकडे या, मुलांसोबत राहा. टाईम डोनेशन इज द मोस्ट प्रेशियस डोनेशन असं म्हणतात. कोणाला देणं, काही वस्तूंनी नाही पोट भरत, चॉकलेट गोळ्यांनी नाही होत, काही एक दिवस जेवण दिल्याने पण नाही होत. वेळ देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती जर आपल्याला देता आली तर ती त्यांना मदत होणार, कदाचित थोडीफार होईल आहे, पण मला असं वाटते ती आपल्याला जास्त मदत होणार आहे. जर या मुलांच्या सहवासात जर दिवसभर आपल्याला राहता आलं तर आपल्या आयुष्यामध्ये आत्महत्येचा विचार नाही येणार कधी, किंवा आला तरी तो लगेच पळून जाईल. फ्रस्ट्रेशन नाही येणार आपल्याला कधी आयुष्यामध्ये. असं म्हणतात की बहुतेक सगळे आपल्यापैकी बहुतेक सगळे लोक आयुष्यात एखादा दिवस तरी असा आपल्या आयुष्यात आलेला असतो की ज्या दिवशी आपण निराश झालेलो असतो आणि आत्महत्या करावी असं मनापासून वाटत असते. बहुतेकांच्याच आयुष्यात असा दिवस कधीतरी आलेला असतो. तिथे मला असं वाटते सोनूसारखी उदाहरणं जी आहेत ती आपल्याला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. त्यांना आपल्याला आयडॉल बनवता आलं पाहिजे. त्यांची कीव करण्याची गरज नाही, कीव करायची तर आपल्याला आपल्या स्वतःची करायला पाहिजे. आणि सोनूला मी सकाळी पण बोललो की मला असं वाटते की समजा यमराज आला आहे सोनूला आणि यासारख्या मुलांना घ्यायला ज्यांची एवढी जिद्द आहे, तर कदाचित सोनू त्याला सांगू शकेल की आत्ता वेळ नाही, थांब जरा, आत्ता नाही फुरसत, अजून मला एवढं पूर्ण करायचं आहे, आणि त्याला थांबावं लागेल. पुंडलिकाच्या भेटीसाठी जेव्हा विठ्ठल आला आणि तो त्याच्या आईवडिलांच्या सेवेत होता, तो म्हणाला आत्ता मला फुरसत नाही आहे, तुला गरज असेल तर थांब. ही वीट फेकली आणि विठ्ठलाला तिथे उभं राहावं लागलं आणि अजून तो उभाच आहे. मला असं वाटतं या मुलांमध्ये ती ताकद आहे यमराजाला उभं करण्याची, तशा प्रकारची ती ताकद आपल्यामध्ये नाही आहे. आपल्याला नाही शक्य होणार ते कदाचित, कारण मृत्यूचा स्पर्श यांच्या आयुष्याला झालेला आहे. तो मृत्यूचा स्पर्श आपल्याला जर झाला कुठल्या तरी निमित्ताने, त्यासाठी आपल्याला एड्स व्हावा अशी वाट बघण्याची गरज नाही. मी मगाशी जसं म्हणालो तसं तो आधी जर आपल्याला झाला तर मला असं वाटतं त्याचा खूप फायदा होईल. आपल्या स्वतःचं आयुष्य तर बदलेलच बदलेल, पण आपल्याबरोबर इतर अनेकांची आयुष्य त्याच्यामुळे बदलू शकतील. मागे राणी आपल्याकडे आलेली होती, आता ती एका बाळाची आई झालेली आहे आणि कदाचित ते बाळ निगेटिव्ह असणार आहे सगळं. सोनू उद्या वकील होणार आहे आणि तिला जे काय काम पूर्ण करायचं आहे त्यासाठी तिला खूप मोठं आयुष्य लाभो अशा शुभेच्छा आपण सगळे तिला देऊया आणि तिच्यासारख्या सगळ्या मुलांना देऊया. आणि या मुलांकडून आपलं जगणं थोडंसं जरा जास्त मिनिंगफुल आपल्याला करून घेता येऊ शकेल, तेवढं फक्त आम्हाला परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी. त्यांची कीव करण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं आयुष्य जर काही बदलता आलं तर मला असं वाटते ती सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्या सगळ्यांसाठी असू शकेल. आणि कदाचित तोच या सगळ्यांना आणण्यामागे बा यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी हे अजिबातच अपेक्षित नाही आहे.
यांच्यापासून प्रेरणा मिळावी. आणि मला असं वाटते की सोनूपासनं जी प्रेरणा मिळू शकेल ती अगदी शिवखेडा काय आणखीन कुठलाही मोटिवेशनल स्पीकर तुम्ही आणला दिग्गज तर ती नाही मिळू शकणार त्यांच्याकडून कदाचित. कारण यांना प्रत्यक्ष तो स्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे ते सगळं येते आहे त्यांच्या तोंडून. राणीच्या संदर्भामध्ये पण मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. ती बऱ्याच ठिकाणी आली आपल्या कार्यक्रमांमध्ये आणि तिचं बोलणं ऐकून, तिची कहाणी ऐकून, तिच्या DVDs बघून मला निदान एक 30-40 लोकांनी असं सांगितलं, सर आता आत्महत्या कॅन्सल केली, नाही मरायचं आत्ता. किंवा असं पण सांगणारे लोक भेटले की जेव्हा जेव्हा फ्रस्ट्रेट होते तेव्हा आम्ही राणीची गोष्ट आठवतो किंवा तिचा व्हिडिओ पाहतो, क्लिपिंग्स, तिची गोष्ट ऐकतो आणि त्यावेळेस आमचं फ्रस्ट्रेशन दूर होते. त्यामुळे मला असं वाटते की हे प्रयोजन आहे. कदाचित मगाशी जो आपण बोलत होतो की असे जे काय ॲक्सिडेंट घडतात ते कदाचित काहीतरी चांगलं होण्यासाठी घडतात. आपला लिटिल चॅम्प्स कार्यक्रम नागपूरला झाला होता 3 वर्षापूर्वी आणि तेव्हा तिथल्या लोकमतनी हेडलाईन दिली होती की देवदूत बनून आले सेवांकूर लिटिल चॅम्प्स. तेव्हा मला त्याचा संदर्भ लागला आणि तो मला आत्ता आज लागला संदर्भ 3 वर्षानंतर. मला असं वाटतं हे आपल्यासाठी देवदूत आहेत, आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवण्यासाठी. म्हणून कदाचित त्यांनी स्वतः एड सोडवून घेतलेला आहे. असं काहीतरी प्रयोजन असावं असं मी मानतो. आणि ज्या काही गोष्टी आपण पुराणात ऐकलेल्या आहेत की दधीचीनी इतरांचे प्राण वाचावेत म्हणून स्वतःचा देहाचं अर्पण केलं. मला असं वाटते की ही मुलं सगळी त्या दधीचीचा वारसदार आहेत आणि तो वारसा पुढे चालवत आहेत. त्यामुळे सोनूला निश्चितपणे यमराजाला थांबवता येईल आणि त्यासाठी आपण सगळे तिच्यासोबत असणार आहोत एवढंच मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटते. खरं तर आता मी बोलतो थोडंसं, सरांची या ठिकाणी माफी मागतो. मला सांगा तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम कसा वाटला? मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम कसा वाटला? आवाज नाही आला. खरं तर खूप विचार केला होता चांगलं बोलण्याचा. तुम्ही सगळ्यांनी राज कपूरचा मेरा नाम जोकर सिनेमा बघितलाय? कदाचित बऱ्याच जणांनी बघितलं असेल. खरं तर आज त्या राज कपूरच्या भूमिकेत हा माणूस इथं आहे आपल्यासोबत. राज कपूर त्याचा शेवटचा जो शो होता त्यावेळेस त्याची आई गेली होती. आज या माणसाची आई गेली आहे आणि हा आपल्यासोबत आहे. म्हणजे मला खूप गहिवरून येत होतं पहिल्यापासून. मी खूप म्हणजे विचार केला होता की मला यवतमाळकरांसोबत बोलायचं, पण म्हणजे अशी लोक असतील तर आमच्यासारख्यांना का नाही हे होणार आहे. म्हणजे माणूस काय असतो, स्वतःचं दुःख काळजामध्ये ठेवून एवढ्या सगळ्या लोकांना ती प्रेरणा द्यायची किंवा तुमच्या काळजामध्ये एक कुणातरी तिसऱ्या लोकांसाठी, कुठली लोक आहेत रक्ताची घेणं नाही देणं नाही, त्या लोकांसाठी तो दीप पेटवायचा किंवा त्यांना ऊर्जित करायचं, त्यांना प्रेरणा द्यायची, कुणाचं तरी तिसऱ्याचं आयुष्य समृद्ध होण्यासाठी स्वतःच्या काळजातली धग इतकी दाबून ठेवून. कारण दुपारीच कळलं आम्हाला या बाबतीमध्ये गेल्याचं आणि त्याच्यानंतर कार्यक्रम विस्कळीत व्हायला नको. तुम्ही सगळी तुमचा अनमोल वेळ देऊन येणार आहात, सगळ्या गोष्टी करणार आहात. रविदादाची 70 लेकरं आहेत, माझी 40 लेकरं आहेत. आम्ही या ठिकाणी इतके अपघात आलो, यांचं कुठं नुकसान व्हायला नको किंवा त्या लेकरांना काहीतरी आधार मिळावा. या ज्या प्रांजळ भावनेतून आत्तापर्यंत सरांनी जी काही भूमिका मांडल्या खरंच काळजाला खूप भिडत होतं, सतत गहीवरून येत होतं. पण खरं म्हणजे अशा माणसासाठी आयुष्य जरी दिलं ना तरी खरंच कमी आहे मला या ठिकाणी असं वाटतं. आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे मी शंकरबाबा पापळकरांच्या बाबतीमध्ये वाचलं होतं, पण आज प्रत्यक्ष मी ते अनुभवत होतो. माझा तो मेरा नाम जोकर सिनेमा खूप आवडता होता, मी त्याला खूप अनुभवत होतो. पण मला असं वाटलं नव्हतं की मला त्या सिनेमातला एक कुठला ना कुठला तरी भाग होता येईल, त्या सिनेमा मला रिअलमध्ये अनुभवता येईल. दुसऱ्यांच्या सुखासाठी हा माणूस स्टेजवरती इतका वेळ दम धरून स्वतःच्या आईचं दुःख काळजात धरून बसलं आहे. खरंच
म्हणजे शब्द काय आणि काही काय याच्या पलीकडे म्हणजे खरंच भावना नाही, याच्या पलीकडे जे काही असेल ते सरांना अर्पण करतो मी या ठिकाणी खरंच. सगळ्यांना विनंती की त्या आईंना, ज्या आईंनी मातोश्रींनी सरांना घडवलं, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपण 2 मिनटं जागेवर स्तब्ध राहा, श्रद्धांजली अर्पण करू. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सर, आपण आपले स्वतःचे दुःख लपून